हाय निकेत. हॅलो. एकदम तयार होऊन बसल्यास. होय अरे. खाली खाली बरमुडा ना. होय मग काय तर वरचं तेवढंच पाहिजे ना बघ आपल्याला. ते व्हिडिओ कुठपर्यंत आलाय व्हिडिओचं? व्हिडिओ अरे पाकिस्तानचा तेच चाललंय. मगाशी नितेश भाऊन पाठवलं, मेल केले सगळे लोक. ते आता चालू आहे काम. ते अजून एक तो पण कुठेतरी बाहेर होता. तो पण त्याला बोलवलंय आपण आज. ते कुठेतरी बाहेर. हो. उद्या किंवा परवापर्यंत होईल बहुतेक. हा. आणि तो आपण युट्यूबला पण टाकूयात. चालेल की. जॉईन मेसेज व्हायचे आलाय एक्सेप्ट करा म्हणून, पण दिसत नाहीये पार्टिशन मध्ये. अजून आलं नाहीये कोणी. नमस्कार. दीपल इथे नमस्कार. काकू तुम्हाला नमस्कार. आयपॅड वरून लॉग इन करते. हॅलो. दीपाली ताई व्हिडिओ ठीक आहे माझा. नमस्कार मंडळी. सगळ्यांना बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन कडनं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज खूप शॉर्ट नोटीसवर खूप कमी वेळात आपण सांगून आजचा हा कार्यक्रम आपण घेत आहोत. इथे ऑनलाईन सेशन घेत आहोत. याचं कारण सुद्धा असंच आहे की जी गोष्ट आपल्या खूप दिवसांपासून करायची होती त्याचा मुहूर्त लागेपर्यंत थोडासा वेळ लागला आणि लोकांना कळवायला वेळ नाही मिळाला आपल्याला. पण आशा आहे की सगळेजण हा लाईव्ह प्रोग्राम आपल्या बेंगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनच्या फेसबुकवर पाहत असतील आणि जे लोक नाहीयेत अजून लाईव्ह आलेले त्यांना तुम्ही कमेंटमध्ये वगैरे त्यांना टॅग करून त्यांना या आजच्या कार्यक्रमाविषयी सांगू शकाल. आजच्या कार्यक्रमाचा थोडीशी रूपरेषा किंवा एक का आयोजित करतो ह्याच्या मागचं बॅकग्राऊंड सांगायला मला आवडेल नक्कीच. यावर्षी आपण बऱ्याच नवीन गोष्टी केल्या. म्हणजे बँगलोर मराठी सातत्यानं नवनवीन गोष्टी करतच असतं. पण यावर्षीची गोष्ट जी होती ती खऱ्या अर्थाने एक वर्षभर चालणार आणि आता ह्याच्या पुढे काहीतरी आपण नवीन सुरू केलंय जे सातत्याने आपण पुढे नेत आहोत. तर ती गोष्ट जी पुढे नेण्यासाठी जी आतापर्यंत छान प्रकारे पुढे चालवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांच्यासाठी थोडंसं कौतुकाचं काही 4 शब्द आपल्याला बोलता यावेत. त्यांनी जो प्रवास केला, जी मेहनत घेतली, त्यात तो प्रवास कसा झाला हे त्यांच्याकडून जाणून घ्यावं या उद्देशाने आजचं हे आपण लाईव्ह सेशन करत आहोत. मला 2007 मधला पहिला वर्ल्ड T20 वर्ल्ड कप आठवतो. त्यावेळेस भारताचे जे मुख्य फलंदाज होते सचिन तेंडुलकर असेल, सौरव गांगुली असेल, राहुल द्रविड असेल, त्यांनी त्या वर्ल्ड कप मधनं माघार घेतली होती सांगून की हा म्हणजे यंगस्टर्सचा गेम आहे T20, त्यात आम्ही काही पार्टिसिपेट करणार नाही, त्यांनाच ते खेळू द्यावं. आणि अनपेक्षितपणे महेंद्रसिंग धोनी नावाच्या युवा खेळाडूवर कर्णधारपदाची कॅप्टनशिप त्याला दिली गेली, त्याला दिली गेली. आणि पहिलाच हा प्रकार होता T20, हा प्रकारच नवीन होता, पहिला वर्ल्ड कप होता आणि अनपेक्षितपणे भारताने सगळ्या मॅचेस जिंकत शेवटी अंतिम सामना जिंकला आणि विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरलं. ही सेम स्टोरी लाईन मला असं वाटतं की आज बँगलोर मराठीच्या एका आपल्या समूहाविषयी आहे, ती म्हणजे BM साहित्यप्रेमी. ह्या वर्षी पहिल्यांदाच बँगलोरमध्ये एवढे छान साहित्यिक असतील वगैरे आपल्या खरंच कल्पना नव्हती. पण
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त फेब्रुवारीमध्ये काहीतरी एक ऑनलाईन स्पर्धा घ्यावी असा प्रस्ताव पुढे आला होता. म्हणून आपण फेसबुकवर एक ऑनलाईन स्पर्धा घेतली होती, व्यक्त हो नावाची. आणि अपेक्षेपेक्षा खूप चांगला प्रतिसाद त्याला मिळाला. आणि ती स्टोरी तर आपण तुम्ही दिवाळी अंकात वाचली असेलच, कसं झाला प्रवास वगैरे. पण कुठेतरी बँगलोरमध्ये सुद्धा एवढे छान छान लिहिणारे लेखक, कवी आहेत, जे सातत्याने लिहित असतात. काहींना त्यातून प्रेरणा मिळाली, काहींनी नव्याने सुरुवात केली लिहायला, काही नुसतेच वाचक होते, पण दुसऱ्यांचं लिहिलेलं वाचून वाचून त्यांनाही प्रेरणा झाली आणि ते पण लिहायला लागले. अशा बऱ्याचशा गोष्टी सगळ्या होत गेल्या. आणि आपण 1 मार्च 2020 ला ह्या व्यक्त हो स्पर्धेत जे विजेते होते त्या सगळ्यांसाठी एक बक्षीस समारंभ आयोजित केला होता. त्यातले एक परीक्षक जे आहेत श्री विनोद दवे, ते खास आले होते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला. हे सगळं मी सांगतो यासाठी की ह्याच्या बरोबर एक 20-22 दिवसानंतर लॉकडाऊन सुरू झालं. म्हणजे बँगलोर मराठीचा या वर्षभरातला सगळे एकत्र आलेला तो शेवटचा कार्यक्रम. आणि त्यानंतर पुढचे 15 दिवस सगळी ऑब्व्हियसली ती सगळी जे आपण म्हणतो फिवर जो होता तो कंटिन्यू राहिलाच होता. आणि अचानक लॉकडाऊन लागलं. म्हणजे हे लॉकडाऊन ऑब्व्हियसली प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्यांदा आलेली गोष्ट. मग घरी बसून करायचं काय, हा मोठा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत होता. या बँगलोर मराठीने बाकीचे कार्यक्रम सुरूच केले होते. टीच वन च्या माध्यमातून रोज एक सेशन व्हायला लागलं. पण ज्या लोकांना खास ह्या साहित्यात विशेष रुची आहे आणि या गेल्या महिन्यात झालेल्या स्पर्धेमुळे मिळालेल्या बक्षिसांमुळे ती रुची अजून जरा वाढलेली होती, त्यांच्यासाठी काय करायचं असा प्रस्ताव पुढे आला. आणि आपले रोहित भाऊ, सीमाताई, अनिकेत, नूतन कुलकर्णी होत्या, तो या सगळ्यांनी त्यात अजून पुढाकार घेतला. आणि मग BM साहित्यप्रेमी नावाचा समूह आपण टेलिग्रामवर स्थापन केलेला आहे. तर आज एवढे मोठे मेंबर्स झालेले आहेत, एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत, त्याविषयी त्यासाठी काम करणाऱ्या लोकांविषयी आज आपण बोलणार आहोत. तर म्हणून मी विनंती करतो की 2008 मध्ये जो वर्ल्ड कप जिंकला आपण 7 मध्ये, तर त्याचे जे कॅप्टन होते त्यांना महेंद्रसिंग धोनीला आपण सगळेजण कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. तसेच कॅप्टन कूल आपल्याला पण लाभले आहेत की ज्यांनी वारंवार आपल्या शांत स्वभावानुसार शांतपणे निर्णय घेऊन पण घेतलेलं कार्य तडीस नेण्याचा जो प्रण केला आणि दरवेळेस ते घेऊन गेले. तर अशा रोहित आहेर यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात BM साहित्यप्रेमीचा प्रवास आणि यावर्षी आपण त्याचा जो कळस उभारला BM साहित्यप्रेमीचा दिवाळी अंकाच्या रूपाने, त्याविषयी थोडक्यात जर आपलं मत मांडावं. नमस्कार सर्वांना. धन्यवाद नारायण भाऊ, माझी एक चांगल्या वेगळ्या प्रकारे ओळख करून दिली त्याबद्दल. खरं सांगायचं ठरलं ते बँगलोरमध्ये जवळजवळ तब्बल 5.5 वर्षांपासून मी इथे आणि लिहायची आवड आहेच. आणि महाराष्ट्रात जिथे जिथे संधी मिळत होती तिथे जाऊन हे सादरीकरण करणं वगैरे किंवा जाऊन ऐकणं वगैरे या सर्व गोष्टी चालायच्याच तिकडे. पण बँगलोरमध्ये आल्यानंतर याला पूर्ण एक फुल स्टॉप लागला. म्हणजे कार्यक्रम कुठे होत आहे, काय होत आहे माहित असून पण जाता येत नव्हतं, सहभाग घेता येत नव्हता. आणि तो हे डिजिटल वगैरे किंवा फेसबुक लाईव्ह किंवा झूमच्या माध्यमातून या सर्व गोष्टी शक्य नव्हत्या तेव्हा. तर मग कुठं संधीच मिळत नाहीये, कुठं आपल्याला ऐकणारेच लोक नाहीये किंवा आपल्या काव्याला म्हणा, याला लेखाला, कथांना म्हणा दाद द्यायला कोणी नाहीचे. तर मग होत असं की मग ते मरण पावतं ऍक्च्युली एखाद्या गोष्टीला. तुम्ही मग ते आमच्यातला किंवा माझ्यातला किंवा असे बँगलोरमधले अनेक लेखक असतील, त्यांच्यातला एक लेखक जो आहे तो एक मरण पावला की बाबा कोणी ऐकायला पण नाहीये, याच्यावरती कोणी चर्चा करायला पण नाहीये, या सर्व गोष्टी चालायच्या. आणि फेसबुकवरती पोस्ट करणं हे वगैरे तर ठीक आहे, ते थोडंफार चालतं सर्व गोष्टी. आणि ह्याच वर्षी नारायण भाऊंनी एक फेसबुक ग्रुपवरती मेसेज टाकला होता. मी तेव्हा बिलकुल ऍक्टिव्ह नव्हतो ग्रुपमध्ये वगैरे, की कवी लेखक कोण वगैरे आहे असं मेसेज. तेव्हा पहिला रिप्लाय बऱ्याच लोकांनी दिला की आम्ही आहे, सांगा लवकर काय काय वगैरे. मग त्या चर्चेतून झाला, भरपूर आनंद झाला. ते त्याचे प्राइस ठरवणार होते किंवा त्या सगळ्या गोष्टी होणार होत्या, ती सर्व गोष्ट बाजूलाच ऍक्च्युली. त्याच्याशी एवढं काही विशेष असं लगाव नव्हता. तर सांगायचं की आपल्याला कुठेतरी संधी मिळते, ते पण बँगलोरमध्ये अनेक 10,000 लोकांच्या ग्रुपमध्ये आपलं जे काही साहित्य ते जाणार आहे. तर तिसपासून आम्ही सर्वांनी सहभागी घ्यायला सुरुवात केली. आणि तेव्हा पण मला पण कळलं की खूप चांगले चांगले लेखक आणि कवी आपल्या ग्रुपमध्ये आहे. आणि ही त्याची तेव्हाची जाणीव झाली. आणि मग त्याच्यानंतर आपला ते सर्व आपण कार्यक्रम पण केला, जसं नारायण भाऊंनी सांगितला.
आणि त्यानंतर आमची चर्चा झाली सर्व कमिटी टीम सोबत वगैरे, किंवा नारायण भाऊंना पण प्रस्ताव मांडला की आपण असं असं करू. आणि कमिटी मेंबर्स किंवा नारायण भाऊ असतील, आपले अध्यक्ष दीपक भाऊ वगैरे, सीमाताई, परत ओंकार भाऊ वगैरे, सर्व जे कोर कमिटीचे मेंबर्स आहेत, तर यांनी पण एक विश्वास ठेवून एक जबाबदारी माझ्यावरती दिली की बाबा तुम्ही ही सांभाळा याच्यावरती. तर मी पण ती जबाबदारी घेतली. मला सोबत पण सगळ्यांचीच मिळाली, नूतनताई होत्या, अनिकेत होता सुरुवातीपासून वगैरे, त्या सर्वांची साथ मिळाली सुरुवातीला. आणि 15 एप्रिल याच वर्षी 15 एप्रिल 2020 साली आपले सुरेश भट, गझल सम्राट सुरेश भट यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने आपला ग्रुप चालू केला आणि एक चांगला आपल्याला एक खूप सुंदर लोगो पण दीपाली वजेताईंनी डिझाईन करून दिला. तर ग्रुप त्या लोगोचं पण आपण लॉन्चिंग याच दिवशी केलं होतं, 15 तारखेलाच केला होता. आणि ऑफिशियली हा ग्रुप आपला 15 एप्रिल पासून सुरू झाला. तर भरपूर लोक यात जोडले गेले, खूप लवकर जोडले गेले, ज्यांना साहित्याची आवड होती वगैरे. आणि मग एक महिना वगैरे चाललंय, या सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या. पण बरंच आपण म्हणजे मला सुद्धा बरेच काव्य प्रकार माहित नव्हते, लेखांचे प्रकार, कथा कशी लिहावी, लेख कशी लिहावे, काव्याचे विविध प्रकार वगैरे, मग त्याची रचना कशी असावी, गझल काय असते, अभंग काय असतो, ओवी काय असते, किंवा हायकू काय असतो, चारोळी कशी लिहावी, मुक्त छंदातच बरेच लोक लिहित होते. तर या सर्व गोष्टींची एक जाणीव झाली की बाबा आपल्या सर्वांना एक मार्गदर्शनाची गरज आहे. ठीक आहे, आपण लिहितोय, आपल्या शब्द पण साठा चांगला आहे, सर्व खूप उत्साही लेखक आहे, पण त्याला एक काय म्हणतात, पाणी जे असतं ते वाहत असतं, त्याला योग्य दिशा दिली की ते एक चांगलं नदीला मिळतं, नदी ती समुद्राला होऊन एक अथांग सागर तयार होतो. तसंच आपल्या लोगोचा पण अर्थ तसाच आहे की बाबा आपल्या साहित्याच्या, आपल्या जो लेखणी आहे आपल्या, त्याच्यातून एक रोज एक सूर्याच्या किरणांसारखं एक रोज नवीन एक साहित्याचं यावं, त्यातून सूर्याच्या किरणांसारखं, आणि भविष्यात त्याचा एक अथांग समुद्र तयार व्हावा. तुम्ही जर खाली त्याचा ब्ल्यू रंग बघितला असेल तर तो एक समुद्र आहे, साहित्याचा समुद्र आहे. आणि मी आज म्हणेन हे दिवाळी अंकाच्या नावाने किंवा दिवाळी अंक जो आपण केलाय त्यात भरपूर साहित्य आहे. तो एक समुद्रच म्हणेल, एक छोटासा तो आहे, एक समुद्र म्हणेल मी, जो आपल्याला जिथून आपण सुरुवात केली होती. आणि ह्या दरम्यान आपण श्री प्रदीप निफाडकर खूप महाराष्ट्रातले आपले सुरेश भटांसोबत राहिलेले गझलकार आहे प्रदीप निफाडकर, आपण त्यांना बोलवलं की आम्हाला मार्गदर्शन करा, काव्य प्रकार वगैरे कसे असतात, गझल कशी असते, रस्व दीर्घ बाकीच्या मात्रा कसं असतं, लघु गुरुचा क्रम वगैरे कसा असतो, हे सर्व त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं. आणि त्यांचं या लोकांचं जेवढे आपण इक्बाल मिने सरांना बोलवलं, दर्शन शाह सरांना बोलवलं, बंडा जोशी असतील किंवा कुलकर्णी सर असतील, या सर्वांना आपण इथे बोलवलं होतं. आणि त्यांचं साहित्य वाचून एक खूप प्रेरणा मिळायची की यार आपण पण लिहू शकतो, आपण पण लिहायला पाहिजे. मग अशा या सर्व ऍक्टिव्हिटीज ज्या केल्या आपण, ज्या आपण बाहेरच्या गझलकारांना, ज्या कवी लोकांना आपण बोलवलं, त्याचा खूप फायदा झाला. ह्या आपण मंथली एक ऍक्टिव्हिटी आपण करत होतो. तसेच आम्ही सुरुवातीला लॉकडाऊन झालं, काय होणार, कसं होणार, सगळीकडे भीतीचं वातावरण झालं, नकारात्मक वातावरण झालं, बहुतेकांना वाटायला लागले की जॉब जाईल आपलं हे होईल, बिझनेस आपला पूर्ण ठप्प होईल. अशात आम्ही सर्वांनी एक ठरवलं की आपण एक सर्वांना प्रेरणा देणारी, एक मोटिवेट करणारी, एक आपण चारोळ्यांची काय म्हणतात ना, सकारात्मक चारोळ्यांची एक माळ आम्ही तयार केली. त्यात जवळ आमचे 18 ते 20 जेवढे आमचे साहित्यिक होते त्यांनी ही सकारात्मक चारोळ्यांची माळ एक व्हिडिओ तयार केला आपण, त्या माध्यमातून स्वतः लिहून स्वतः सादर केलं. तर असं पण एक तिथून एक छानशी उपक्रमांना सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपण कवी संमेलन घेतलं. आपलेच 18 साहित्यिक होते, कवी होते, फार सुंदर प्रतिसाद मिळाला त्याला, सर्वांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं कवितांचं. त्याच्यानंतर आपण फक्त कविता किंवा त्याच्यापुरतच मर्यादित न राहता आपण आता सर्वच लोक एक डिजिटल झूम असेल किंवा फेसबुकला असेल एक अडॉप्ट झालेला आहे. तर आपण शिवराज्याभिषेक सोहळाही खूप सुंदररित्या सादर केला. आपले जे तनपुरे महाराज होते महाराष्ट्रातले, खूप प्रसिद्ध शायर होते, त्यांना पण बोलवलं आपण. तर अशा खूपच, मी जर म्हणेल एक बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन साठी हे जे 2020 वर्ष होतं खूपच काय म्हणतात, एक आठवण देऊन जाणार वर्ष असेल. याच्यात खूप उपक्रम घडले आणि ह्या माध्यमातून तब्बल 150 ते 200 लोक ऍक्टिव्हेट झाले नव्याने ग्रुपमध्ये, ज्यात साहित्यिक आहे, आपले रांगोळी पेंटिंग वाले जे आहे, सिंगर लोक आहे, सर्व ऍक्टिव्हेट झाले. आणि तेवढेच छान आम्हाला
एक आपण काय म्हणतो त्यांना ऑडियन्स पण मिळाला आम्हाला खूप सुंदर, ज्यांनी आमच्या कवितांवरती प्रेम केलं, ज्यांनी आमच्या कथांवरती प्रेम केलं, तसेच आमचे जेवढे सिंगर लोक होते त्यांच्या पण गाण्यावरती प्रेम केलं. तर असं एक ओव्हरऑल सुरू झाली. आणि मग नंतर असं वाटलं की आता आपण दिवाळी अंकाची एक चर्चा व्हायला सुरुवात झालीच होती. दिवाळी जवळ येत होती त्यानुसार की आपण घरी असतो, महाराष्ट्रात असतो, तेव्हा आपण कुठं पण दुकानात जातो, वाटेल तितके दिवाळी अंक आपण उचलून घेऊन येतो. तर ते सर्व तिथं आपल्याला पर्याय उपलब्ध असतात. मग असं वाटलं की बाबा आपण बँगलोरमध्ये का नाही करावं अशी गोष्ट, जेवढं आपल्याकडे सगळं आहे. आता आपल्याकडे लेखक आहे, कवी आहे, आपलं साहित्य पण आहे. आणि दीपालीताईंनी पण मेसेज केला स्वतःहून की मी याची जबाबदारी घेते डिझायनिंगची. ते खूप मोठं काम होतं ऍक्च्युली. सुरुवातच तिथून झाली ऍक्च्युली. त्यांनी जेव्हा होकार दिला की मी हे डिझाईन करते, तेव्हापासून त्या कामाला 1 सप्टेंबर पासून ह्या कामाला गती आली, दिवाळी अंकाच्या कामाला गती आली. आणि उद्देश इतकाच होता की आपले जेवढे लेखक कवी होते त्यांना त्यांची एक ओळख करून निर्माण करून देणे, की त्यांच्या पण साहित्याला कुठंतरी शेवटी किती पण आपण आपल्या वॉलवरती टाकले कविता किंवा कुठं ऐकवल्या, शेवटी एक प्रिंटिंग कुठेतरी दिवाळी अंक म्हणा किंवा कुठेतरी एखाद्या मॅगझिन मध्ये आलेली ती एक गोष्ट वेगळीच असते, ती प्राऊड फिलिंग असते. तर मग त्या दृष्टीने आपल्या कलाकारांना एक अजून चान्स किंवा एक त्यांना एक प्रेरणा मिळेल असं काहीतरी त्यांना अजून एक उपलब्ध करून देणे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्राबाहेर राहून इथे राहतोय, आपण सर्व आपले विविध ग्रुप आहे, आपण एकमेकांना मदत करतो, आपण बिझनेसमध्ये मदत करतो, आपण जॉबमध्ये मदत करतो, तसेच आपण गाठी भेटी पण घेतो, आपण सणवार पण साजरे केले, क्रिकेट मॅच घेतो, या सर्व गोष्टी आपण करत असतो, केलेल्या आपण बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. बाकी 2020 पर्यंत किंवा लॉकडाऊन पर्यंत या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तर एवढा मोठा ग्रुप आहे आणि वाचक पण भरपूर आहे, बहुतेकांना वाचनाची आवड आहे. आणि आपण मराठी माणसं 10,000 लोक आपल्या फेसबुक ग्रुपला जॉईन आहे, 4,000 लोक टेलिग्रामला जॉईन आहे. तर मग आपली एक मराठी अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्र बाहेर राहून मराठी अस्मिता जपावी, आपली मराठी टिकावी किंवा जतन करावी, पुढे न्यावी, हा एक उद्देश होता दिवाळी अंकामागचा. तसेच ह्या साहित्यप्रेमीचा रोज आम्ही साहित्य वाचन पण करतो. रोज संध्याकाळी 10ला आमची मीटिंग असते, न चुकता मीटिंग असते. दिवाळी असो, सणवार असो, पाऊस काही पण असो, ही मीटिंग होते म्हणजे होतेच. इतकी सर्वांना सवय लागलेली आहे. त्याच्यात आम्ही विविध प्रकारचे साहित्य वाचतो, कविता वाचतो, शायरी वाचतो, स्वलिखित किंवा दुसऱ्यांनी लिहिलेल्या वाचतो. तसेच आपले जेवढे साहित्यिक लोक आहेत त्यांचे जे लहान लहान मुलं आहेत त्यांनी पण याच्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली. त्यांनी पण जेव्हा आम्ही साहित्य वाचन करतो तेव्हा पण त्यांचा छोटा बारीक बारीक आवाज येतो मागून, मी बोलू का, हे करू का, ते करू का. मग म्हटलं चला यांच्यासाठी पण आपण काहीतरी करूया. आपण साहित्य वाचन बाय बाल साहित्यिक हा पण उपक्रम आपण चालू केलेला आहे. तो पण खूप सुंदर, त्यात आपले मुलं पण मराठी शिकतायत, त्यांना पण मराठीचा लळा लागतो. तर या सर्व गोष्टी ग्राह्य धरून आपण ही दिवाळी अंकाची संकल्पना पुढे नेली. आणि त्यात आता बाकीचे आपले जेवढी टीम आहे तुम्हाला माहितीच आहे की नारायण भाऊ पण पुढे ओळख करून देतील तुम्हाला कोण कोण या टीम मध्ये. तर त्यात एक मी त्यात एक माझा पण एक रोल आहे त्याच्यात, की मी याची संकल्पना घेऊन आलो. उद्देश मी तुम्हाला सर्वांना सांगितलंच की याच्या मागचा उद्देश काय होता. आणि बाकीच्यांना सर्व ग्रुप मेंबर्सला सांगितलं, त्यांनी सर्वांनी तयार झाले, सर्वजण स्वतःहून काम करायला तयार झाले. आणि इतके लोक तयार झाले की कोणाच वाटायला काम पण नाही. इतके लोक आपले साहित्य प्रेमीमधून तयार झाले की मी हे करू शकेल, मी ते करू शकेल, पण ते काम वाटायला नाही आलं त्यांच्या. तर जे ठराविक लोक होते त्यांच्या वाट्याला हे काम आलं आणि त्यांनी हे खूप सुंदर रित्या हे पार पण केलं. तर सुरुवात आमची 1 सप्टेंबर पासून झाली की आम्ही सर्वांना सांगितले की साहित्य वगैरे असावं. आणि आम्हाला वाटलं होतं की 30-40 अंकांचा आपल्यापुरता मर्यादित 100-150 कॉपी असलेला अंक आपण खर्च करून करूया, असं एक ठरलं. तर त्यात ज्या सुरुवातीला कविता पण आल्या, लेख पण आले, फार कमी आले. त्याचा अंदाज धरून एक 40-50 पानं होणार होते. पण एक शेवटची 10 तारीख किंवा एक शेवटचे 10 दिवस उरले होते, त्यात खूप सुंदर सुंदर कथालेख आले, खूप छान आपल्याच लोकांकडून कथालेख आले. आणि सर्वांचं संकलन जेव्हा कल्याणीने केलं तेव्हा बघितलं की हा खूप म्हणजे चांगलं साहित्य आलंय आणि भरपूर साहित्य आलंय. आणि तो अंक मग एक 30-40 पानांचा अंकावरून एक 140 पानांवरती गेला. आणि तो आता सुंदरच करायचा असं आमचं ठरलं की याला आपण खूप प्रोफेशनल करू. अनुभव कुणाकडेच नव्हता. मी जी संकल्पना घेऊन आलो मला पण याच्यातला बिलकुल अनुभव नव्हता.
डिझाईन केलं त्यांना पण अनुभव नव्हता, ज्यांनी प्रूफ रिडिंग केली त्यांना पण अनुभव नव्हता, असं कुणालाच अनुभव नव्हता. तर सगळंच जण आम्ही नवीन होतो. तरी काय म्हणतो, एक उद्देश जर चांगला असेल तर त्याचं एक फळ म्हणता किंवा आपण तो उपक्रम एकदम चांगल्याच रीत्या होतो जर आपला उद्देश चांगला असेल तर. उद्देश चांगला होता म्हणून ते खूप छान सुरुवात झाली. आणि त्यात आपण पूर्ण टीम सोबत कोऑर्डिनेट करून आपल्याला खूप सुंदर रांगोळी आणि पेंटिंग किंवा स्केच पण आपल्या लोकांनी पाठवले की या माध्यमातून फक्त साहित्यिकच नाही तर आपले जे लोक आहे, कलाकार असतील, पेंटिंग करणारे किंवा रांगोळी काढणारे किंवा चित्र काढणारे, मुलांनी पण खूप छान स्केच वगैरे काढलेले. तर अशा सर्वांचा पण सहभाग करून घ्यायचा होता. त्यांना पण एक संधी द्यायची होती म्हणून त्यांना पण आम्ही काही पेजेस एक अलॉट केले होते. तसेच जाहिरात द्यायचं पण ठरलं की आपले जेवढे उद्योजक आहेत त्यांना पण आपण जाहिरातीची संधी देऊ. आमचं 1000 कॉपींचं टार्गेट होतं. तर त्यांचा पण उद्योगधंद्याची माहिती एक तब्बल निदान 1000 लोकांपर्यंत पोहोचेल. तर एक मेसेज टाकण्याचा उशीर की आपल्याला पण पुरेपूर जाहिराती आल्या. जवळजवळ 15 ते 20 लोकांनी जाहिराती पाठवल्या याच्यासाठी. आणि ओव्हरऑल बघता खूप सुंदर रिस्पॉन्स मिळाला आणि तिथून सर्वांनी इतकी छान प्रतिक्रिया दिली. सर्वांनी खूप अप्रिशिएट केलं की अरे ही चांगली गोष्ट होते, आमचा सहभाग आहे किंवा आमची साथ आहे तुम्हाला. कमिटी मेंबरने पण खूप आम्हाला सपोर्ट केला यासाठी, त्या सर्वांसाठी. तर म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटलं. खूप जोमाने ह्या काम आम्ही पुढे न्यायला सुरुवात केली. आणि तसा आपला हा अंक एक माझ्या बाजूनी हे सर्व कार्य घडत गेले की कोऑर्डिनेशन करणे सर्वांसोबत आपण त्यांचं आता काय कोणाला कामाचं वाटप वगैरे कसं असेल ते करणे, किंवा काय झालेलं आम्ही त्याची मीटिंग घ्यायचो रोजची, कोणी काय केलं, कसं काय केलं. तर हे सर्व आम्ही कामाव्यतिरिक्त किंवा जॉब व्यतिरिक्त ह्या सर्व गोष्टी करत होतो. आणि त्यानुसार या सर्व गोष्टी झाल्या आणि नंतर संकलन वगैरे झालं किंवा डिझाईनचा भाग आला आणि त्यात दीपालीताईंचं काम सुरू झालं. आणि ह्याला शुभेच्छा देण्यासाठी पण छत्रपती संभाजी महाराज पण आपल्या एका शब्दावर आले याचा अर्थ किंवा ते आपल्याला कुठलाही संकोच न करता खूप शॉर्ट नोटीसवर ते आले. त्याला कारण एकच की बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन हा बँगलोर मराठी साहित्यप्रेमी अंतर्गत एक खूप सुंदर उपक्रम करतोय, पहिला उपक्रम करतोय आणि त्याला शुभेच्छा द्यायलाच पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी खूप एक दिवस आधी मेसेज केला त्यांनी आणि लगेच ते तयार झाले आणि आपल्या कार्यक्रमाची ही तारीख फिक्स झाली. आणि बाकीचं काम कोणी कसं केलं तर ती बाकी आपली टीम सांगेल. माझं इथपर्यंत होतं काम आणि त्याच्यानंतर पण होतं, पण इथपर्यंत झालेल्या आहे सर्व गोष्टी. तर मी नारायण भाऊंना विनंती करेल की हा कार्यक्रम पुढे न्यावा. धन्यवाद. धन्यवाद रोहित भाऊ. खरंच खऱ्या अर्थानं तुम्ही एक थोडक्यात मांडलं की किती काही कार्यक्रम केले. म्हणजे सुरुवात झाली असेल साहित्यासाठी एखादा ग्रुप असा तिथे लोकांना साहित्य शेअर करता यावं, स्वतःच असेल किंवा अजून कोणाचं असेल. त्यानंतर मग ते कथा वाचन, काव्य वाचन, साहित्य वाचनाचे कार्यक्रम सुरू झाले. नंतर बाल साहित्य वाचन झालं, सकारात्मक चावळ्यांची शृंखला झाली. नंतर हे करत करत खूप मोठ्या गोष्टी घडत गेल्या ह्या वर्षभरात. पहिल्या वर्षात एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे मला खरंच वारंवार तो वर्ल्ड कप आठवतो. पुढला प्रश्न मला विचारायला आवडेल स्मिता काकूंना, स्मिता बर्वे यांना. तुम्हाला एक वैयक्तिक पातळीवर तुम्ही आज आजी आहात, आम्हाला सगळ्यांनी तुम्हाला काकून ओळखतो. त्याच्या आधी पण तुमचं बरंचसं कार्य चालू आहे, बऱ्याचशा बाकी तुम्ही अजून तुमचे इनिशिएटिव्ह चालूच असतात. तुमचे स्मितानुभव आम्ही नेहमी वाचतो आणि खूप छान असतात ते वाचायला. जेव्हा बीएम साहित्यप्रेमी हा नवीन समूह सुरू झाला किंवा त्याच्यात ज्या ऍक्टिव्हिटी चालू असतात, दिवाळी अंक आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला काय वाटलं, खास करून तुमच्यापेक्षा खूप लहान वयाने खूप लहान असणाऱ्या मुलांसोबत काम करताना? आणि मला हे सगळ्यांना सांगायला नक्की आवडेल की आपल्याकडे अशी वयाने ज्येष्ठ असलेली पण उत्साहाने तरुणच असलेली मंडळी यांनी खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा लावून काम केलं. रात्री जागरण असेल, दिवाळी साहित्यांकाचं काम तर एवढं जास्त होतं, पण त्यांनी उत्साहानं सगळं काम तरुण मुलांना लाजवेल एवढ्या उत्साहाने केलं. तर स्मिताताई आणि अविनाश चिंचोडकर सर, मला खरंच तुमच्या दोघांचं कौतुक वाटतं या गोष्टीसाठी. तर स्मिताताई तुम्ही काय सांगाल, कसा वाटला तुमचा अनुभव हा एकंदरीत? खर तर माझी साहित्याची सुरुवात जे तुम्ही आता स्मितानुभव वाचताय तीच मुळी बीएम मुळे झाली. त्यामुळे कधीही माझ्या लेखनाशी संबंध येतो तर त्यातनं बीएम बाजूलाच होत नाही. त्यामुळे जसं रोहितने कल्पना मांडली की आपण दिवाळी अंक काढूया, तर माझ्याही नकळत तोंडून गेलं की शुद्ध लेखनाचं काम मी बघते.
म्हणजे इतकं ते मुरलंय अंगामध्ये की बीएमचं काही आहे तर मी करायलाच पाहिजे असं. तर व्यक्त हो मध्ये म्हणजे त्याच्या आधीपासूनच आमची ओळख झाली होती, भेटलेलोही होतोच. त्यांनी आग्रहाने मेसेज करून मला व्यक्त हो मध्ये पोस्ट करा म्हणून सांगितलं आणि लकीली बक्षीस पण मलाच मिळालं ते. म्हणजे खरं म्हणजे अनपेक्षितच होतं हे सगळं आणि तिथून सुरुवात झाली. आणि जेव्हा रोहितची पहिली कविता तिथे पोस्ट झाली व्यक्त होसाठी, तेव्हा मला का माहित नाही असं वाटलं की ह्या मुलाला मी भेटायला पाहिजे किंवा याची माझी ओळख व्हायला पाहिजे. पण आता हा केवढा आहे काय काही अंदाज नाही, कसं विचारायचं की म्हणजे फोन नंबर कसा मागायचा इतका असा प्रश्न पडला मला. हे आवडेल न आवडेल, पण म्हणजे असं मी त्याच्या प्रेमात पडले होते तेव्हाच. आणि मग ते पुढे असं सगळे योग जुळून आले आणि त्यांनी साहित्यप्रेमी पण सुरू केला ग्रुप. मला आपणूनच घेतलं. पुन्हा ते 10:30 आधी मीटिंग होती, मग मला जमायचं नाही आणि लक्षात राहायचं नाही. मग ते सविता जे आहे आपली डॉक्टर, तिने मला एक दिवस 10:25 ला फोन करून सांगितलं, नाही काकू तुम्ही जॉईन व्हायचंय त्याला. आणि मग त्यानंतर मात्र मी विसरले नाही. आणि दिवाळी अंकाचं काम म्हणाल तर खरं तर एकदम क्रुशियल पिरियड होता. आमची फुल फॅमिली आम्ही कोरोनाने आजारी होतो, त्यातच माझे वडील सुद्धा गेले. पण त्यांच्या शिकवणीप्रमाणे मी ते म्हणजे अगदी असं मनात आलं की हे नाही आता आपल्याला होणार काम दिवाळी अंकाचं. कारण म्हटलं मी खरं, पण ते हातून व्हायलाही पाहिजे ना. तब्येत पण बरी नाही, दुःख पण होतं, पण तरी म्हटलं नाही की वडिलांची जी शिकवण आहे ती आपण जर चालू ठेवायची असेल तर आपण हे काम मनाने करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग मी ते सगळं हे बाजूला सुरू केलं. कारण मला त्या लोकांना रिप्लाय द्यायला जवळजवळ 10-12 दिवस उशीर झाला. कारण आम्ही 1 सप्टेंबर पासून सुरू केलं, 25 सप्टेंबरला शेवटचं तारीख होती. पण 12 तारखेला म्हणजे तसे 6-7 तारखेलाच वडील आजारी झाले, त्यामुळे माझं कम्प्लीट दुर्लक्ष झालं. पण सगळ्यांनी इतकं सांभाळून घेतलं की नाही ताई होईल सगळं, तुम्ही काळजी करू नका, नाही ताई होईल सगळं, तुम्ही काळजी करू नका. आणि तसंच खरं म्हणजे रोहित म्हणतो त्याप्रमाणे इच्छा जर चांगली असेल तर ते चांगलं काम आपलं होतच. तसं या दिवाळी अंकाचं झालं आणि खूप खूप समाधान मिळालं. आणि शिकायला तर इतकं मिळालं की ज्याचं नाव ते म्हणजे कुठली गोष्ट राहिली नाही की मी ती शिकली नाही. अगदी प्रूफ रिडिंग हे म्हणजे कधी मी आयुष्यात असा विचार केला नव्हता की मी या पातळीवर काय करेन. जे मी इतकं 28 वर्ष वृक्ष व्यवहार होते, अक्षरशः आकड्यांच्या पलीकडे माझं जग नव्हतं. तर हे असं छान सगळं अनुभवायला मिळालं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. अगदी खूप छान वाटलं तुमचे अनुभव ऐकून आणि तुमचा हा प्रवास जो बीएम साहित्यप्रेमी सोबत चालू आहे यापुढे तो अजून असा खूप छान चालू राहावा अशी आमची इच्छा. नक्कीच. पुढला प्रश्न मला विचारायला आवडेल कल्याणी आडत यांना. तसं पाहिलं तर तुम्ही ह्या सगळ्या साहित्यामध्ये आय थिंक जे खूप यंगस्टर्स आहेत अशांपैकी तुमचं नाव. तुम्हाला काय वाटलं हा सगळा प्रवास साहित्याविषयीचा? कारण मला आठवतं तुम्ही आय थिंक बँगलोरमध्ये सुद्धा तसं कम्प्लिटली नवीनच आहात, तो त्या निमित्तानं तुमची बीएमशी झालेली ओळख, तर काय सांगाल? बँगलोरला येऊन मला ऍक्च्युली अडीच वर्ष होतील आता या डिसेंबरमध्ये. पण बीएमशी मी साधारण 2020 मध्ये जोडले गेले जानेवारी वर्षाच्या सुरुवातीला. तेव्हा सगळंच नवीन होतं, म्हणजे हे ग्रुपचं नक्की काय काम आहे किंवा कसं आहे. पण हळूहळू मग जसं जसं ऍक्टिव्ह होत गेलो तसं तसं कळायला लागलं की किती छान उपक्रम आयोजित केलेले असतात. परत मध्ये लॉकडाऊन मध्ये तुम्ही लॉकडाऊन टास्क सुद्धा त्याची एक संकल्पना तुम्ही रुजवली होती, ती सुद्धा खूप आवडली. त्यानंतर साधारण एप्रिलमध्ये साहित्यप्रेमी ग्रुपला जॉईन झाले. याआधी खरं तर शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी लिहायचे, वाचनाची आवड तर लहानपणापासून होतीच. तर शाळेमध्ये निबंध स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे, नंबर यायचे. कॉलेजमध्ये मॅगझिनसाठी वगैरे काम करायचे, महाराष्ट्र टाइम्स साठी रिपोर्टर म्हणून काम करायचे. पण ते तेवढ्यापुरतच होतं. आणि त्यानंतर जेव्हा जॉब लागला आणि मी बँगलोरला आले, त्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे पडत गेल्या. आपलं आणि म्हणजे वेळ किंवा टाइमचं मॅनेजमेंट जमायचं नाही, किंवा एक थोडंफार जॉब लागल्यावरती सगळंच एक रुटीन बसून जातं आणि आपण विसरून जातो की आपण हे असं काहीतरी करायचं.
पण मला सांगायला आवडेल की मी साहित्यप्रेमी ग्रुपला जॉईन झाले आणि याआधी फक्त मी लेख किंवा कथा पण नाही, फक्त लेख लिहायचे, ललित लिहायचे. पण जेव्हापासून मी या ग्रुपला जॉईन झाले तेव्हापासून मी कविता लिहायला सुरुवात केली. हा एक विशेष मुद्दा मला इथे नमूद करावासा वाटतो. आणि त्यानंतर मग बऱ्यापैकी लिहित गेले. मला सांगायला आवडेल की ह्या आधी जेवढं लिहिलं नाही तेवढं या ग्रुपला जॉईन झाल्यानंतर लिहिलं गेलं. याचं सगळं क्रेडिट जातं आपल्या पूर्ण साहित्यप्रेमीच्या ग्रुपला. आणि हा ग्रुप खरंच सगळेच ग्रुप मधले खूप मनमिळावू आहेत. कुठेच पॉलिटिक्स नाही किंवा कुठेच मी मोठा तू लहान असं कुठेच नाही. मी सगळ्यामध्ये लहान असून सुद्धा सगळे मला कधीच असं म्हणजे वाटत नाही की माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. सगळे एक मित्रत्वाच्या नात्याने एकमेकांना समजून घेतात, मदत करतात. आणि त्यानंतर मग जेव्हा साहित्यप्रेमी दिवाळी अंकाची संकल्पना आम्हाला सांगितली रोहित आहेर यांनी, तर तेव्हा मी संकलनाची जबाबदारी स्वीकारली. जे साहित्य मला स्मिताताई प्रूफरीड करून किंवा शुद्ध लेखन दुरुस्त करून द्यायच्या, ते एका ठराविक फॉर्मॅटमध्ये बसवून रिपाली त्यांना द्यायचं, असं थोडक्यात कामाचं स्वरूप होतं. आणि खरंच काम करताना खूप मज्जा आली. कारण एक असतं ना की आपल्याला लादलेल्या गोष्टी तर आपण आपल्यावरती लादलेल्या गोष्टी आपण करतच असतो, पण स्वतःला मनापासून जे आवडतं ते करायला मिळणं, ते खूप रेअर असतं. आणि ही गोष्ट खरंच खूप भाग्याची आहे की मला ह्यासाठी काम करायला मिळालं. खूप साऱ्या गोष्टी शिकत गेलो. बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी म्हणजे खूप टेक्निकल प्रॉब्लेम सुद्धा येत गेले मध्ये मध्ये, सॉफ्टवेअरचे प्रॉब्लेम किंवा कधी फॉन्टचे प्रॉब्लेम. पण ह्या सगळ्यातून या सगळ्या प्रोसेस मधून आम्ही शिकत गेलो. आणि ह्या सगळ्यासाठी ह्या संधीसाठी सगळ्यांचे धन्यवाद. छान. मी खरं सांगतो, मी वैयक्तिकरित्या तुमचं लिखाण वाचतो आणि मला खूप दर्जेदार वाटतं ते. मला खूप आवडतं. आणि मला पुढला प्रश्न विचारायला आवडेल श्री अविनाश चितोडकर सरांना. सर, तुमचा व्हिडिओ ऑन करू शकाल? सर, तुमचं खरं कथन सांगायचं तर तुमची माझी वैयक्तिक अशी ओळख नसताना पहिल्यांदा बीएमच्या फेसबुक ग्रुपवर जेव्हा मी अविनाश चिंचवडकर हे नाव वाचलं होतं, त्यावेळेस मला ते क्लिक झालं होतं की कुठल्या तरी वृत्तपत्राने एकदा विडंबन काव्य स्पर्धा घेतली होती आणि त्यात विजेत्यांमध्ये कुठेतरी मी हे नाव वाचलं होतं. म्हणजे मला खरंच कल्पना नव्हती की ते बँगलोरचे आहेत आणि लकीली ते बीएमचा पण पार्ट आहे, तर आपण त्यांची आपला आता लवकरच ओळख सुद्धा होईल वैयक्तिकरित्या. ते मला खरंच माहित नव्हतं. पण ते नाव वाचल्यावर मला हे क्लिक झालं होतं की आपण हे नाव कुठेतरी विजेत्यांमध्ये वाचलेलं आहे. आणि तुम्हाला विशेष धन्यवाद बीएम कडनं, बीएम साहित्यप्रेमीकडनं. तुमच्यामुळे यावर्षी ह्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी झाल्या, त्याच्यामध्ये ऍडिशनल काही इव्हेंट आपण करू शकलो. त्यासाठी मोठमोठ्या लोकांना तुमच्या माध्यमातून बीएमच्या कार्यक्रमासाठी ते आले. श्री बंडा जोशी सर असतील, त्यांचा आपण हास्य कवितांचा खळखळाट हा कार्यक्रम केला. नंतर अजून 2-3 आपण कार्यक्रम केले. तर हा साहित्यप्रेमीच्या रूपाने एक सुरू झालेली बीएम किंवा बँगलोर मधली एक मराठी साहित्य चळवळ म्हणूया त्याला हवं तर. त्याआधी तुम्ही आधीपासून लिहित आहातच, एवढ्या वर्षांपासून तुमचा अनुभव आहे, एवढे तुमचे फॅन सुद्धा आहेत तुमच्या कवितांचे, विडंबन काव्यांचे वगैरे. बीएम साहित्यप्रेमीनंतर काय चेंज झालं आणि त्या प्रवासाचा विषय तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. धन्यवाद नारायण भाऊ. आणि आता मी बँगलोरमध्ये जवळजवळ 20 वर्षापासून राहतो आहे आणि लिहित होतो मी महाराष्ट्रातल्या दिवाळी अंकांमध्ये किंवा इथून काही स्मरणिका निघतात महाराष्ट्र मंडळ किंवा, पण जवळजवळ असं एकटं पडल्यासारखं वाटायचं बरेचदा की आपण लिहितो पण काय आपल्याला म्हणजे असं ग्रुप नव्हता इथे. तर सगळ्यात पहिलं जेव्हा ते व्यक्त जी स्पर्धा झाली त्यावेळेला मी भाग घेतला त्यामध्ये, तेव्हा कळलं की आता इतके मराठी मंडळी इथे आहेत जे साहित्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. आणि तेव्हापासून मग या ग्रुपशी कनेक्ट झालो. आणि दुसरा एक असा फरक झाला की मला प्रेझेंट करायची जास्त संधी मिळत नव्हती, कारण इथे आपण दूर असल्यामुळे. तर हा ग्रुपचे जे रोज आता मीटिंग व्हायची आमची, त्याच्यामध्ये हळूहळू मी प्रेझेंट करायला लागलो. मग आपल्या कविता वाचायला लागलो. लिहायचो खूप मी, पण वाचन जरा थोडं तेवढी सवय नव्हती मला. पण हळूहळू हे लोक इतके चांगले आहेत सगळे की त्यांनी प्रोत्साहनच दिलं की वाचा तुम्ही सर, काही नाही आपलेच लोक आहे सगळे. असं करता करता कथा वाचायला लागलो, कविता वाचायला लागलो आणि ते एक जी भीती होती मनामध्ये की आपल्याला वाचता येईल की नाही, ते निघून गेली. खरं म्हणजे आता एकदम प्रामाणिकपणे सांगतो. आणि कल्याणी जसं म्हटलं तसं कसं आता हा ग्रुप म्हणजे लॉकडाऊनमध्ये तर आम्हाला फारच त्याचा म्हणजे आधार वाटायचा की असं एक मोठी फॅमिली झाली होती की जॉईन करायचं, डेली जॉईन करायचं, गप्पा मारायच्या, कविता वाचायच्या, सगळंच एकमेकांची चौकशी करायची. तर जवळजवळ कशी फॅमिली मोठी असं वाटतं आता की आपल्या बंगलोरमध्ये आहे, आपण काही असं एकटे नाही आहे. तर हा एक खूप मोठा मला वाटतं बँगलोर मराठीच एकंदरीत मी बघतो म्हणजे, तर खूप
निस्वार्थी लोक आहेत, सगळेजण एकमेकांना मदत करणारे, कोणाला असं जास्त हे नाही याच्यामध्ये की हरारकी नाही आहे. तर ते साहित्यप्रेमामध्ये पण आपल्याला दिसतं की सगळे लोक सारखे आहेत, कोणी ज्येष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, कोणी म्हणजे आपण वयाचंही जास्त हे करत नाही, सगळे सारखे आपण मानतो आणि खूप सुंदर वातावरण आहे. आणि त्यामुळे मला खूप आवडतं खरं तर या ग्रुपमध्ये. दिवाळी अंकाचं बद्दल सांगतो की मी बऱ्याच दिवाळी अंकामध्ये दरवर्षी लिहित असतो. तर यावर्षी मला अनेक दिवाळी अंकांनी संपादकांनी सांगितलं की यावर्षी आम्ही दिवाळी अंक प्रकाशित करू शकत नाही, कारण कोविडमुळे आता परिस्थिती खराब आहे, जाहिराती नाही मिळत, किमती म्हणजे खूप वाढल्या आहेत. कसं म्हणजे बरेचसे दिवाळी अंक बंद पडले म्हणजे. आणि त्या याच्यात जेव्हा ही कल्पना आली तेव्हा थोडंसं मी जरा डाऊट होता की कसं होईल आता हे, की आपला दिवाळी अंक कोण नवीन दिवाळी अंक आहे, लोकांना माहिती नाही, कसं निघेल पहिली गोष्ट. पण जसं जसं काम सुरू झालं, उत्साह इतका होता मंडळींचा की काही म्हणजे प्रश्नच नव्हता. करायचं म्हणजे ठरल्यानंतर मग आम्ही सगळे कामाला लागलो. आणि म्हणजे एकच उदाहरण देतो की इतका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती की आता एक छत्रपती हा शब्द जो आहे शिवाजी महाराजांवरचा लेख होता, त्यातला ती जो आहे तो रस्व की दीर्घ, याच्यावर आम्ही 2-3 दिवस चर्चा केली जवळजवळ. वेगवेगळे पुस्तकं पाहिले, रेफरन्सेस पाहिले, रस्व की दीर्घ याच्यावर आम्ही 3 दिवस चर्चा केली आणि शेवटी आम्ही ठरवलं की दीर्घ पाहिजे. म्हणजे इतक्या इन्व्हॉल्वमेंट इतकी जास्त होते आणि एकेका गोष्टीसाठी. आणि त्याच्यामुळेच हे मोठे मोठे जे लोक आहेत, दिलीप कुलकर्णी सर फार म्हणजे वृत्त आणि भाषेवर त्यांचं खूप प्रभुत्व आहे. त्यांनी मला म्हटलं की तुमच्या दिवाळी अंकामध्ये मला एक चुका नाही दिसल्या, शुद्ध लेखनाच्या चुका नाही, व्याकरणाच्या चुका नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडून ते जनरली खूप कठीण आहे अप्रिशिएशन मिळणं, पण त्यांनी अप्रिशिएट केलं, बंडा जोशी सरांनी अप्रिशिएट केलं. तर एक खूप सुंदर काम झालं इथून आणि मला असं वाटतं चालू ठेवावं. हे आपण ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतोय आणि जे काही मदत लागेल नक्कीच आम्ही सगळे करू. खूप धन्यवाद बीएम साहित्य मंडळाला आणि बीएम वेलफेअर असोसिएशनला. धन्यवाद सर. तुमचं मार्गदर्शन आणि तुमचं सहभाग ह्या दोन्ही गोष्टी जर अशाच मिळत राहिल्या तर आपण याच्यानंतरही पुढे असे छान छान कार्यक्रम करत राहू, बऱ्याचशा करत राहू. पुढलं मला विचारायला आवडेल दीपाली वझे यांना की ह्या दिवाळी अंक म्हणजे खरं सगळ्यांनी कौतुक केलं, ज्यांना ज्यांना दिवाळी अंक मिळाला त्यांच्या हातात पडलाय, माझ्याकडे सुद्धा आहे, मी घेऊनच बसलोय. तर ज्यांना ज्यांना दिवाळी अंक मिळालाय त्यांच्या हातात पडलाय, प्रत्येकानं कौतुक केलंय. म्हणजे साहित्य तर अप्रतिम आहेत आणि कोणीच म्हणत नाही की हे नवखे साहित्यिक वगैरे असतील की ज्यांनी ह्या छान कविता लिहिल्या असतील, पण सगळ्यांनी एका गोष्टी कौतुक आवर्जून केलंय ते म्हणजे डिझायनिंग, जो कदाचित खरंच सगळ्यांचा अवघड वेळ जास्त घेणारा भाग होता. तर आणि एक विशेष म्हणजे स्वतः मी लिहित असल्यामुळं गझल तुम्ही एवढं छान लिहिता, कविता छान लिहिता, कावळ्या छान लिहिता, तर ह्या सगळ्या ह्याच्यातून ती कदाचित आवड असेल म्हणून कदाचित अजून जास्त चांगलं डिझायनिंग झालं दिवाळी अंकाचं, मला असं वाटतं. तुम्ही काय सांगाल हा प्रवासाविषयी आणि दिवाळी अंकाचं कसं केलं त्याविषयी? साहित्य हा माझा आवडीचा विषय आणि डिझायनिंग हे माझं प्रोफेशन आहे. तर मला माझ्या आवडीचा विषयाचं करायला मिळतंय, तर खूपच माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. तसं मी डिझायनिंग मध्ये खूप काही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स केल्या, छोट्या बुक्स पण डिझाईन केल्या आहेत. पण एवढी मोठी म्हणजे 140 पेज पानाचं दिवाळी अंक आणि त्याच्यात इतके सगळे मराठी टेक्स्ट दुरुस्त करावे पण लागायचे करताना, आणि त्याचं पेज सेटिंग खूपच म्हणजे अशी एक अवघड एक गोष्ट वाटत होती. आणि मला सुरुवातीला सांगितलं रोहितने की 50 पानाचा दिवाळी अंक करायचा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, होऊन जाईल. पण नंतर मग इतके सगळं साहित्य आलं आणि मग 100 पानावर गेलं. मला सुद्धा टेन्शन आलं होतं कसं होईल एवढं, म्हणजे इतकं सगळं साहित्य आपल्याला म्हणजे पानं मेन कव्हर पेज आणि ह्याचा प्रश्न नसतो, आतल्या पानांचा सेटिंगचा खूप मोठी गोष्ट असते ती व्यवस्थित करणं हे. तर त्यासाठी आणि इथे मेन आहे की ज्यावेळेस मी फ्रीलान्सिंग काम करते त्यावेळेस मी एकटी असते आणि इथे मला माझी टीम होती. इथे 5 जण होते माझ्या सोबतीला आणि जेव्हा काही म्हणजे टेक्स्ट मध्ये हे लोक वाचत जायचे की काही सुधारायचं असेल तर ते मला सांगत जायचंय. म्हणजे ही एक गोष्ट मला खूप इथे एक सपोर्ट वाटला आणि मला एक मोठा लाभ मिळाला की हे लोक म्हणजे असं नाहीये इथे की स्वतःचं कामच करायचं, म्हणजे एकमेकाला मदत करत होती असं. इव्हन मलाही कुठे वाटलं की इथे काहीतरी करेक्शन आहे टेक्स्टचं, तर मी सुद्धा ते करून दिलं.
म्हणजे असं काही नाहीये की माझं कामच केलंय कोणी, प्रत्येकाने एकमेकांना अशी मदत करत गेलेत आणि त्यामुळे असं एक काय म्हणतात सपोर्ट आणि म्हणजे एक समाधान पण वाटतं की एवढे सगळे लोकांनी कौतुक केलं या दिवाळी अंकाचं. तर ह्याच्या आधी अशी छान फिलिंग कधी आली नव्हती. तर ही माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. नाही खरंच तुमचं विशेष कौतुक, कारण सगळ्यात जास्त वेळ आय थिंक डिझायनिंग ह्या गोष्टीलाच लागलेला आहे आणि खरंच खूप उत्कृष्ट काम झालंय. कोणीच म्हणणार नाही की पहिल्यांदा काढलेला किंवा पहिला वर्ष आहे हे दिवाळी अंकाचं एखाद्या. मला खात्री आहे की पुढल्या वर्षी आपण हाच दर्जा आणि ह्याच्यात अजून वाढवत जाऊ आणि छान छान. खरं म्हणजे आता आमची जबाबदारी वाढली आहे. पहिलाच अंक इतका उत्तम दिल्यामुळे एक स्टँडर्ड स्वतः पुढचा सेट कसा केलंय की तो एक आमचंच आपलं एक स्टँडर्ड झालंय. ते पुढचं वर्ल्ड कसं कप आहे पहिल्याच वर्षी तुम्ही वर्ल्ड कप खेळलात आणि जिंकलात, त्यामुळं सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या. पुढला प्रश्न मला विचारायला आवडेल अनिकेत पुजारी यांना. म्हणजे स्मार्ट बॉय बीएम मध्ये आला अनिकेत आणि एक दीड वर्षातच काइंड ऑफ मला पर्सनली असं वाटतं, अगेन माझं पण सगळीकडे त्याचं एक फॅन फॉलोइंग क्रिएट केलेलं आहे. कविता लिहितो, गाणी छान छान म्हणतो, व्हिडिओ तयार करतो, ग्राफिक्स तयार करतो आणि बाकीचं आपलं कॉलेज आणि जॉब तर करत असतोच. सो हे सगळं मॅनेज करताना तू आधीपासून लिहित होतास, बँगलोरमध्ये आल्यानंतर ह्या सगळे तुला भेटले की ते पण छान छान लिहित आहेत, नेहमी कार्यक्रम होत आहेत. तुझा प्रवास कसा झाला, दिवाळी अंकात तुझं कॉन्ट्रीब्युशन काय, आणि खास करून तो व्हिडिओ आम्हाला सगळ्यांना फार आवडला की बाकी काम सोडून मी तो दिवाळी अंक घ्यायला जातोय वगैरे. तर ह्या संकल्पना काय सांगशील? तर माझी सुरुवात सांगतो जिथून माझी बेंगलोरमध्ये म्हणजे कशी सुरुवात झाली. तर जसं सांगितलं, नारायण आंबुलगेकर तुमच्यासाठी ते नारायण भाऊ आहेत आणि तो माझा मामा आहे. तर जेव्हा मी बेंगलोरमध्ये आलो तर मला आधी माहिती नव्हतं की तो बेंगलोरमध्ये आहे, स्थायिक झालाय. तर काही दिवसांनी कळालं आईकडून की तोही बेंगलोरलाच असतो. मग मी त्याची भेट घेतली आणि तिथून मग मला माहिती झालं की बेंगलोर मराठी नावाचा एक ग्रुप आहे आणि तिथे मी जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर मग असेच काही म्हणजे मदत लागली असेल तर मी मेसेजेस करायचो किंवा काही रेफरन्स वगैरे पाहिजे असतील तर मग ते यायचे ग्रुपमध्ये आणि मला म्हणजे मदत व्हायची त्याच्याप्रमाणे. तर इकडून माझं कॉलेज सुरू होतं आणि इथून मी म्हणजे माझा एक बाजूचा भाग म्हणून मी कविता वगैरे पोस्ट करायचो. तर मामा ते पाहायचा आणि नंतर त्याने मला एक दिवस कॉन्टॅक्ट केला की आपण अशी एक स्पर्धा ठेवतोय आणि त्यामध्ये तुला व्यक्त करायचं. म्हणजे ज्या त्यावेळेला लॉकडाऊन सुरू झालं होतं, मी गावी आलो होतो बेंगलोर मधलं सगळं गुंडाळून. तर त्यावेळेला मग ठीक आहे म्हणालो, आणि ज्या माझ्या कविता होत्या आधीच्या मी त्या पोस्ट केल्या. पोस्ट केल्यानंतर कथा एक माझी पोस्ट केली तर त्याला बक्षीस मिळालं आणि त्याच्यानंतर मग सुरू झाल्या म्हणजे लोकांच्या बरोबर ओळखी वाढल्या. किंवा म्हणजे जेव्हा क्रिकेट मॅच होती तेव्हा मी तिथे गेलो तर बेंगलोर मराठीमध्ये म्हणजे जे जे काही सभासद आहेत त्यांच्या ओळखी वाढल्या. हे सगळं सुरू झालं, पण हे एका विशिष्ट लिमिट पर्यंत होतं, म्हणजे त्याच्यापेक्षा पुढे ते जात नव्हतं काही. म्हणजे या लोकांच्या बरोबर माझ्या ओळखी आहेत इथपर्यंतच ते मर्यादित होतं. तर त्याच्यानंतर मग व्यक्त हो स्पर्धा झाली. मग काही लोकांना म्हणजे रिकग्नाइज झालं की बाबा हा एक मुलगा आहे किंवा हे साहित्यिक आहेत बेंगलोरमध्ये. तर मग बक्षीस समारंभाचा जेव्हा कार्यक्रम झाला तर त्यावेळेला बऱ्याच जणांची ओळख झाली आणि स्पेशली मी ज्या माणसाला भेटायला आतुर होतो तो म्हणजे रोहित आहे. की त्याच्या इतक्या कविता, चांगल्या कविता आणि चांगल्या कथा फेसबुकवर पोस्ट व्हायच्या. तर त्याच्यासाठी मी म्हणजे त्यासाठी मी त्याला भेटायला खूप आतुर होतो. आणि सॉरी. तर तिथे सगळ्यांची भेट झाली, ओळख झाली आणि मग तिथून तो प्रवास एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर अचानक मेसेज आला की आपण असा ग्रुप सुरू करतोय बीएम साहित्यप्रेमी. तो ग्रुप सुरू झाला आणि त्याच्यामध्ये बरेच म्हणजे जे तिथे मला भेटले नव्हते ते पण त्या ग्रुपमध्ये सामील झाले आणि मग साहित्य मैफिल करायचं ठरवलं. मग दररोज रात्री जसं आता सांगितलं त्यांनी की 10:30 वाजता ती एक मीटिंग सुरू झाली आणि त्यामध्ये बऱ्याच जणांची ओळख झाली. तर जवळपास 90% लोक म्हणजे ज्यांच्याशी मी आता संवाद साधतोय त्यातले 90% लोक किंवा मी त्यांना प्रत्यक्षपणे अजूनपर्यंत भेटलेलो नाही. पण ही जी डिजिटल ओळख
ही जी डिजिटल ओळख निर्माण झालेली आहे तर ती इतकी म्हणजे आता आम्ही इतके क्लोज झालो की उद्या जर मी प्रत्यक्ष कोणाला भेटलो की असं वाटणार नाही की बाबा अरे मी या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटतोय. तर म्हणजे हा जो एक सर्कल तयार झाला, हा एक ग्रुप तयार झाला साहित्यप्रेमीमुळे, तर तो खूप महत्वाचा ठरला. आणि झालं असं की माझं एज्युकेशन संपलं. मी इकडे कविता वगैरे पोस्ट करत होतो, वाचत होतो, कथा पोस्ट करत होतो, वाचत होतो. एज्युकेशन संपलं, डिग्री पडली हातात MBA ची आणि जॉबच्या मी शोधात राहिलो. तर मला जॉब मिळाला. तर जॉबचं ऑफर लेटर आणि साहित्य अंकाचा जो प्रस्ताव होता आणि त्याचं जे ऍक्सेप्टन्स झाला आणि रोहित भाऊंनी जो मेसेज पाठवला हे एकाच दिवशी झालं. तर बोनस होता माझ्यासाठी की दोन्ही एकत्र आलाय आता. साहित्य अंकाचं म्हणजे एकतर एकीकडून वाट बघत होतो की नेमकं काय ठरतंय आणि कितपर्यंत जात आहे. तर ठरलं साहित्य अंक म्हणजे तयार झाला आणि त्याच्या आधी मग ग्रुप्स तयार झाले. मग त्यामध्ये प्रूफ रिडिंगचा ग्रुप तयार झाला. त्यामध्ये मला सामावून घेतलं आणि जेव्हा ग्रुप तयार झाला तर लिटरली मला जो वेळ मिळायचा तो खूप कमी मिळायचा. त्यामुळे माझं म्हणजे खूप असं कमी लक्ष तिथं घालणं व्हायचं. बरं ज्या वेळेला व्हिडिओज व्हायचे त्यावेळेला शनिवार रविवार एकदमच असं डोक्यात यायचं की नाही आपण असा एक व्हिडिओ करायला हवा. तर एका शनिवारी संध्याकाळी सहज मी कल्याणीशी बोललो की कल्याणी असा असा माझ्या डोक्यात प्लॅन आहे. मी रोहित भाऊंशी बोललेलो आहे आणि आपण करायचं का, तू तयार आहेस का? तर तिनं जास्त वेळ नाही घेतला. तिनं म्हणजे जेव्हा व्हॉट्सअपवर मला ब्लू टिक मार्क दिसला त्याच्या दुसऱ्या सेकंदाला हो करूयात ना, इतकाच मला मेसेज त्याच्याकडून पोहोचला. मग रात्री मी डायलॉग्स तयार केले, स्क्रिप्ट तयार केली, तिला पाठवलं, बघ आपल्याला असं करायचंय, तू ब्रेक्स करून ते व्हिडिओज मला पाठव आणि आपण बघूया की ते कसं कोलॅबोरेट होतं. तर तिनं पाठवलं, अगदी वेळेवर पाठवलं. वेळेवर पाठवल्यानंतर माझं काम सुरू झालं आणि रविवारी सकाळी तो व्हिडिओ आम्ही पोस्ट केला. तर तिथून मग ते प्रमोशन सुरू झालं किंवा मग अशा बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या आणि ह्या सीझन मध्ये मी सुद्धा कोविड अफेक्टेड झालो. तर घरात थोडं भीतीचं वातावरण होतं आणि त्यावेळेला मग म्हणजे सगळं सावरत होतं आणि त्यावेळेला हे साहित्य प्रेमी अंकाचं काम पुढं जात होतं. तर तसं माझं लक्ष खूप कमी पडायचं आणि मग म्हणजे मला वाटायचं की बाबा की मी कारण सांगतोय. कारण जसं स्मिताताईंनी सांगितलं त्यांच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी स्मिताताईंचा रोहित भाऊंना मेसेज होता की रोहित काम कुठपर्यंत आलंय. तर मग ही व्यक्ती जर इतकं पुढाकार घेते मग आपण का नाही घेऊ शकत, हा एक प्रश्न माझ्या मनात आला. आणि मग तिथून इतका ऍक्टिव्ह झालो मी म्हणजे अंकासाठी किंवा मी पण म्हणजे जर कुठे चुका काढायला मिळत असतील तर मग त्या चुका काढून परत त्याचं रेक्टिफिकेशन करून ते द्यायचं वगैरे हे आमचं काम परत सुरू झालं. तर दीपाली ताईंचा मेसेज जवळपास रात्री 12:30-1 पर्यंत पडायचा की म्हणजे त्या वेळेपर्यंत त्या काम करायच्या त्या अंकाबरोबर, की त्या सांगायच्या 10 वाजता की मी आता काम करते, मला आता मेसेज करू नका आणि मी आता काम माझं पुढे करते आणि मला रात्री उशीर होईल. आणि त्यांचं काम सुरूच राहायचं ते रात्रीपर्यंत. आणि खरंच त्या कष्टाचंच हे फळ आहे की साहित्यप्रेमी अंकाचं जे डिझाईन आहे ते इतकं अट्रॅक्टिव्ह झालेलं की प्रत्येक जण त्याच्या प्रेमात पडतोय. आणि मग हा अंक तयार झाला. तर म्हणजे आता आपण जसं म्हणतो ना की रंगमंचावर काही गोष्टी होतात पण रंगमंचाच्या पाठीमागे ज्या गोष्टी घडतात त्या कुणाला फारशा म्हणजे त्याचं डिटेल आपण आपल्याला नंतर कळेलच. तर त्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ येतोय तर ते आपल्याला नंतर कळेलच. पण साहित्यांकाचं वजन किंवा साहित्यांक म्हणजे ज्या कोणापर्यंत पोहोचवायचा होता त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या. पण हा म्हणजे हे चूक नसून किंवा हे अवघड काम नसून तो आमच्यासाठी एक अनुभव होता. कारण त्या अनुभवातूनच आम्हाला ही एक शिकवण मिळाली की अरे वा, म्हणजे हे आपल्याला आता ह्या मार्गाने घेऊन जायचं, या मार्गाने नाही घेऊन जायचं. तर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आणि एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे मुद्दा इथे मला मांडावासा वाटतो की प्रत्येकाने इथे काम केलं की फक्त 5 जणच म्हणा किंवा जो साहित्यप्रेमी अंकाचा ग्रुप आहे की ज्यांनी साहित्य पाठवलं, कुणीही न्यूनगंड बाळगला नाही त्याच्यामध्ये की म्हणजे कुणाला असा कमीपणा नाही वाटला की म्हणजे अरे आपल्या ह्याच्यामध्ये इतक्या चुका आहेत असं कसं वगैरे कुणालाही प्रश्न विचारला नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ जेव्हा दीपाली त्यांनी डिझाईनचं काम सुरू केलं तेव्हा आमच्याकडून काही क्रिएटिव्हिटी व्हायची आणि आम्ही त्यांना सजेशन द्यायचो की दीपाली ताई असं करून बघा. तर त्यांनी असं डोक्यात नाही आणलं की अरे हे काय मला सांगतायत वगैरे. म्हणजे हा जो न्यूनगंड एकाही व्यक्तीने म्हणजे तो बाळगला नाही म्हणा. आणि त्याचंच हे फळ म्हणा किंवा म्हणजे त्याचा तो रिझल्ट म्हणा की निस्वार्थपणाचं जे काम प्रत्येक मेंबरने केलं या ग्रुपसाठी किंवा या अंकासाठी, तर त्याचं हे अंक आहे. म्हणजे 150-200 फक्त प्रत ठरल्या होत्या काढायच्या आणि बुकिंगचा आकडा जो होता तो वाढतच होता दिवसेंदिवस. म्हणजे आधी फक्त बेंगळूर पुरतं मर्यादित ठरलं, मग नंतर महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठरलं आणि नंतर मग संपूर्ण भारतभरच ते आम्ही पाठवायचं ठरवलं. तर हा ओव्हरऑल साहित्य अंकाचा प्रवास होता. मग काही त्याच्यामध्ये व्हिडिओ झाले. मग जसं की स्मिताताईंची नात आहे तर सुरभी, तर तिने
म्हणजे खूप असं छान तिने सुद्धा आपल्या प्रमोशनचे व्हिडिओ तिने केले. तर सगळ्यांचा सहभाग लागला आणि सगळ्यांच्या सहभागाशिवाय हे खूप अशक्य होतं. मुख्य काम जे कोर कमिटीचं होतं की त्यांनी प्रत्येक म्हणजे पोस्ट जे असतील ते ऍक्सेप्ट करणं किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचवणं की साहित्य अंक आता येतोय आणि तुम्ही बुकिंग करा वगैरे. तर तेही खूप म्हणजे अभिमानास्पद आहे. तर म्हणजे अटकेपार रोलच आहेत मराठी माणसाने, परंतु जिथे जिथे संपूर्ण भारतभर स्थायिक झाला आहे तो आपला जो म्हणजे आपण अभिमानाचा ठसा म्हणतो तो म्हणजे आपला तो मारायला कुठेही मिळणार, तो चुकणार नाही. तर प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस हा कार्यरत आहे, संवेदनशील आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ते कार्य सांभाळून इतर जे कार्य आहे तेही तो सांभाळतो. आणि म्हणून हा जो आपला साहित्य अंक आहे तर तो आता म्हणजे अगदी अगदी आम्ही तान्हुलं बाळ समजलं होतं जेव्हा तो म्हणजे रोहित भाऊंनी अगदी त्याची पहिली प्रत आली आणि आम्हाला फोटो पाठवले की हे बघा आपला अंक तयार झालेला आहे. तर त्यावेळेला अगदी अरे बघा म्हणजे आपण इतके कष्ट घेतले आणि असं एक अगदी तान्हुल्या बाळासारखं ते वाटत होतं. पण जेव्हा 500 बुकिंग झाले तेव्हा वाटलं अरे बापरे किती मोठा झाला हा अंक. म्हणजे हे खूप अनपेक्षित होतं. पहिलाच अनुभव होता सगळ्यांसाठी. त्या अनुभवातून शिकवण ही मिळाली आणि नक्कीच म्हणजे पुढच्या वर्षी आता तर बेस्ट झालेलंच आहे. पण ते मोर दॅन बेस्ट कसं करता येईल यासाठी नक्की आम्ही प्रयत्नशील असू. खूप छान वाटलं तुझ्या ह्या सगळ्या प्रवासातल्या तुझ्या आठवणी ऐकून आणि ज्या व्हिडिओ विषयी तू बोललायस आम्ही त्याची वाट पाहत आहोत. लवकरच तो येईल. आज ज्या ज्या 6 जणांनी ह्यासाठी काम केलं साहित्यप्रेमीच्या दिवाळी अंकासाठी त्याच्या व्यतिरिक्त काही जण अजून आपल्याकडे आहेत आजच्या ह्याच्यामध्ये की ज्यांना सुद्धा जे बीएम साहित्यप्रेमीच्या प्रवासात पहिल्या दिवसापासून आहे आणि आपलं योगदान त्यांचं सातत्याने देत असतात. तर अशांना सुद्धा मी त्यांचं मनोगत प्रत्येकाला विनंती करेन की त्यांनी एक एक 2-2 दिवसात एक 2-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. सुरुवात मी करेन पीके यांच्यातर्फे. पीके तुम्ही जरा सांगू शकाल साहित्यप्रेमीविषयी एकंदरीत काय वाटतं? हो, धन्यवाद नारायण भाऊ. नमस्कार, मी पीके उर्फ प्रणव बनसोडे. बीएम साहित्यप्रेमीशी अगदी सुरुवातीच्या दिवशीपासूनच जोडल्या गेलेलो आहे आणि वयाचा 14 वर्षाचा होतो तेव्हा पहिल्यांदा लिहिलं आणि त्यानंतर आता जवळपास मागच्या 15 वर्ष झाली लिहितोय. पण साहित्यप्रेमीचा मेंबर झाल्यानंतर जितकं लिहिलं ते त्याच्या दुप्पट लिहिलं. म्हणजे एकीकडे 13 वर्ष आहेत आणि त्याच्यानंतर उरलेले मागचं 1 वर्ष या प्रकारचं लिहिणं झालेलं आहे आणि त्यानंतर वेगवेगळे प्रकार शिकायला मिळाले. आधी मी जसं फक्त अभंग लिहायचो आणि तेही अभंगाच्या मीटरमध्ये नव्हतं. काहीतरी विठ्ठलावरची भक्ती लहानपणापासून ते ऐकून आहे ते मांडायचो. पण नंतर मग अभंग मीटर कळलं, ओवी मीटर कळलं, अष्टाक्षरी हा प्रकार कळला आणि आज जवळपास 80-90 अष्टाक्षरी माझ्या लिहून झालेल्या आहेत आणि जवळपास साहित्यप्रेमी ग्रुपमध्ये नंतर 200च्या वर कविता लिहून झालेल्या आहेत आणि अगदी शीघ्र कवी मला बनवले ते साहित्यप्रेमीनेच. कुठला कॉल चालू असताना सुद्धा कधी कधी मी त्यावर कविता लिहून सादर करतो. खूप अर्थपूर्ण नसते पण त्या क्षणाचा तेवढा आनंद देऊन जाते आणि ती खूप मोठी उपलब्धी साहित्यप्रेमी या समूहामुळे लाभली. आणि दिवाळी अंकाविषयी म्हणजे सध्या मी लॉकडाऊनमुळे घरी आलोय तर बरेच दिवस लागले हातात यायला. लिटरली ती एवढी हे म्हणजे इंटेन्सिटी इतकी झाली ती कधी एकदाचा पडतो हातात आणि प्रत्येक जण ग्रुपवर मेसेज करायचं मिळाला अंक आणि मी आणि अनिकेत फक्त अरे आमचे अंक कधी आहेत. लिटरली अनिकेतनी माझं ट्रॅक होत नव्हतं, अनिकेतनी ट्रॅक करून पडलं की भाऊ उद्या संध्याकाळपर्यंत पडणार तुमच्या हातात अंक. आणि पोस्टमध्ये एक अननोन नंबरवरून फोन आला सकाळी. आय एम अ लेट रायझर. फोन आला म्हणजे हॅलो, तर म्हणे तुमचं एक पार्सल आलं भाऊ. 10 मिनिटात आलो पोस्टात, थांब तिथेच. पोस्टात घरी. आता आजी आणि बाबा बरेच वर्ष झालेत दिवाळी अंक वाचतायत. पण हा अंक हातात घेतल्यानंतर म्हणजे माझ्याकडे 7 कॉपी झाल्या होत्या ज्या मला द्यायच्या होत्या कुठे. पण पहिले आमचं वाचून होऊ दे, मग तुला कुठे पाठवायच्या होत्या पाठव. आणि प्रत्येकाने आपापली एक कॉपी घेतली आणि त्यानंतर सगळ्यांचं साहित्य खूप छान होतं. ओव्हरऑल जर्नी खूप चांगला चालू आहे. आम्ही रोज रात्री कॉलमध्ये पण असतो आणि त्यामुळे खूप लिहायला मिळतं. संपूर्ण बीएम साहित्यप्रेमी परिवाराचं त्याबद्दल धन्यवाद. खूप मोठी उपलब्धी लाभलेली आहे. स्मिताताई झालं, अंजलीताई झालं, अविनाश सर झालं, मुक्ताताई झालं, दीपालीताई झालं, यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं आणि अगदी काही चुका होत असतील तर त्या सांगतात की हे असं कर आणि त्याच्यामुळे थोडा अर्थ कुठे हुकत असेल तर त्याला पुन्हा बरोबर ट्रॅकवर आणतात आणि ते खूप छान सांगतात. म्हणजे असं वाटतं की अरे वा चला ही एक एडिट आली त्यामुळे आता लिटरली याला अर्थ आला, आता ही बिंदास्त कुठेही पोस्ट करायला चालते, असं एक कॉन्फिडन्स त्यांच्या सजेशन नंतर येतो. तर असेच आशीर्वाद सदैव राहू द्या आणि आपण सगळेजण मिळून खूप पुढे जाऊ अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. खूप छान. मी विनंती करतो चेतना यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी चेतना.
आणि मला असं वाटतं की आवाज येत नाहीये, आवाज खूप कमी येतोय. हॅलो, आता येतोय आवाज? कमी आहे, वाढवू शकाल? 1-2 मिनिटं द्या, मी दुसरा फोन पण असते तोपर्यंत ठीक आहे. दुसरा तोपर्यंत मी मारुती रेवणकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी मारुती रेवणकर, मूळचा बेळगावचा, जॉबसाठी बँगलोरमध्ये राहतो. मराठी साहित्याची आणि माझी ओळख म्हणजे माझ्या ज्या गुरुमाऊली आहेत परमपूज्य कलावती देवी, त्यांनी जे साहित्य रचलंय किंवा भक्ती साहित्य जे आहे फक्त तेवढंच मी वाचलेलं आहे आणि तेवढीच ऍक्च्युली माझी आणि मराठी साहित्याची ओळख आधी होती. पण त्यानंतर जेव्हा हे लॉकडाऊन वगैरे सुरू झालं आणि पहिल्यांदा पीके भाऊंनी मला सांगितलं की बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन म्हणून ग्रुप आहे आणि त्यांचा साहित्यप्रेमी म्हणून सुद्धा ग्रुप आहे, तुला त्याच्यात ऍड करायचंय. तर तेव्हा मी त्याला म्हटलं की म्हणजे मला साहित्याची आवड तर आहे, मला ऐकायला आवडेल, पण त्याच्यात जर सगळेजण आपापली कविता वगैरे सादर करत असतील तर माझ्याकडे काहीच नाही आहे, मी काहीच लिहित नाही ऍक्च्युली. पण तो म्हणाला हरकत नाही, तो फक्त ऐकत जा, ऍटलीस्ट जॉईन हो आमच्या झूम कॉलला वगैरे. मग आय थिंक एप्रिल मध्ये काहीतरी मी जॉईन केलं, झूम कॉल अटेंड करायला लागलो आणि त्याच्यातूनच ऍक्च्युली एक इन्स्पिरेशन घेऊन मे मध्ये मी पहिली कविता लिहिली माझी आणि आता आय थिंक 7-8 महिन्यांचा तो प्रवास झालेला आहे आणि जवळजवळ 70 कविता माझ्या लिहून झालेल्या आहेत. ह्या सगळ्यांचा श्रेय पहिल्यांदा तर ऑफकोर्स गुरुमाऊलींना आणि बीएम साहित्यप्रेमी ह्या ग्रुपमुळे सगळं घडलेलं आहे. मला काव्यामध्ये किती प्रकार असतात, ते कसे लिहिले जातात, ते तिथले छंद काय, गझल हा पण वेगळा प्रकार आहे, अष्टाक्षरी, षडाक्षरी, अभंग, ओवी, ह्यातलं मला ऍक्च्युली काहीच माहित नव्हतं, 0 नॉलेज होतं मला. आणि आज जेव्हा मी आरत्या लिहितोय आणि अभंगाची रचना करतोय त्यावेळेला मला स्वतःवरच विश्वास होत नाही की मी आज एवढं लिहू शकतोय. आणि जसं मी सांगितलं की मराठी साहित्याची आणि माझी ओळख खूप कमी आहे आणि त्यामुळे जेव्हा ही संपूर्ण संकल्पना निघाली की साहित्यप्रेमींचा एक दिवाळी अंक निघणार आहे, मी खूप एक्सायटेड होतो. कारण ह्याच्या आधी मी जे ब्लॉग्स लिहिले ते सगळे इंग्रजी भाषेत आहेत आणि कॉलेजच्या मॅगझिन्स वगैरे मध्ये ते पोस्ट झालेले आहेत, पण मराठी एक लेख आणि तेही प्रोफेशनली प्रिंटेड अशा दिवाळी अंकात प्रिंट होऊन येणार आहे त्या म्हटल्यावर मी खूप एक्सायटेड होतो आणि त्याबरोबर नर्वस पण होतो. त्यामुळे मी एक लेख आधी लिहून पीके भाऊंना पाठवला, त्यांनी आधी प्रूफ रीड केला, त्यांनी खूप सजेशन्स दिले, एडिट्स वगैरे सांगितले, मी ते एडिट्स केले आणि त्यानंतर मी परत स्मिताताईंना पाठवला. स्मिताताईंनी ऍक्च्युली त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि मी ऍक्च्युली खूप सरप्राईज होतो की म्हणजे एक वाचक म्हणून त्या लेखाकडे पाहताना किती वेगळ्या तऱ्हेने वाचक पाहू शकतो आणि त्यांना काय वाटू शकतं, हे सगळं त्यांनी एक्सप्लेन करून सांगितल्यामुळे मला समजलं. त्यांनी सुद्धा त्याची खूप छान एंडिंग सजेस्ट केली. इनफॅक्ट त्यांनी स्वतःच ती लिहून मला पाठवली असं एडिट करायचं का म्हणून. आणि त्यानंतर मी म्हटलं ताई ऑफकोर्स नो डाऊट, तुम्ही जे सजेस्ट केले ते बेस्टच आहे, इट शुड गो इन द सेम फॉर्मॅट. आणि तो छापून आल्यानंतर मला वाटतंय मला ऑलमोस्ट आय वॉज वन अमंग द फर्स्ट पीपल टू गेट द दिवाळी अंक, कारण स्वप्नील अमृतकर म्हणून जे आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांनी मला स्पेसिफिकली पर्सनली आणून दिला दिवाळी अंक घरी. त्यामुळे मी खूप एक्सायटेड झालो आणि मी वाचला तो. खूपच ऑफकोर्स जसं सगळ्यांनी सांगितलं खूप जणांची मेहनत त्याच्या मागे आहे आणि खूप सुंदर तो अंक झालेला आहे. आणि माझ्यासाठी आज बीएम साहित्य प्रेमी हा ग्रुप नाही आहे, तो परिवार आहे. आणि का तर लॉकडाऊनच्या वेळेला जेव्हा मी राहत्या अपार्टमेंटमध्ये जेव्हा पहिली कोरोनाची केस सापडली त्यावेळेला आमच्या घरी येणारे मेड्स खूप सगळेच बंद झाले
आणि त्यावेळेला घरचं काम करणं सगळं माझ्या अंगावर आलं आणि त्यामुळे मी खूप मिस करायचो आणि खूप असं एकटा वाटायचं, मला खूप लोनली फील करायचो. आणि त्यावेळेला साहित्यप्रेमी ह्यांचा झूम कॉलची मी वाट पाहायचो, कधी वाजतील आणि तो कॉल कधी होणार. काही वेळेला तर असं झालेलं आहे की घरच्या कामातून मला वेळ नाही मिळायचा. ती स्वयंपाक करून जेवण करून भांडी घासायची राहायची, त्यावेळेला मी किचनच्या कट्ट्यावर आयपॅड ठेवून झूम कॉल जॉईन करून झूम कॉलवरती कविता ऐकत ऐकत भांडी घासायचो. सो दॅट इज अ फॅमिली विच हॅज स्टेड विथ मी थ्रू आउट द लॉकडाऊन. त्यामुळे माझ्यासाठी हा ग्रुप हा परिवार आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे आज किती प्रगती केली तर मी कालचाच अनुभव सांगेन माझा. काल 8:30 वाजता मी एक भक्तिगीत लिहायला बसलो आणि रात्री झोपेपर्यंत अराउंड 5 तासामध्ये मी एक भक्तिगीत आणि 4 अभंग लिहिले. मला वाटते 7 महिन्यापूर्वी जो काहीच लिहित नव्हता त्याच्यासाठी 5 कवितांचं रचना 5 तासांमध्ये मला वाटते साहित्यप्रेमी हा ग्रुप जर मी जॉईन केला नसता, या परिवाराचा सदस्य झालो नसतो तर ते साध्य झालं नसतं. सो ऑफकोर्स मी माझ्याकडे शब्द नाहीत किती मी धन्यवाद गावेत. मी ऋणी राहीन ह्या परिवाराचा आणि कुठेही राहिलो तरी, उद्या बेंगळुरूमध्ये नाही राहिलो तरी या परिवाराचा सदस्य म्हणून मी नित्यच राहीन. धन्यवाद. इथे शब्दांमधून भावना व्यक्त करायचं नवीन व्यासपीठ मिळालं, त्याच्याविषयी इतका माणूस जोडला गेलाय की त्याच्याविषयीच भावना व्यक्त करायला शब्द सापडत नाहीये. असं मी विनंती करतो की वेळेअभावी आपण 1-2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं, कारण आपला पुढे अजून पण काही गोष्टी आहेत या सेशन मध्ये करण्यासाठी. श्री उदय यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, धन्यवाद. थँक्यू मला संधी दिल्याबद्दल. बीएम साहित्य ग्रुपमध्ये मी आय थिंक एप्रिल मध्ये जॉईन झालो. आधी मी काहीतरी म्हणजे जेव्हा कॉलेजमधून होतो तेव्हा लिहित होतो थोडं बहुत आणि फेसबुकवर असं पोस्ट करत होतो कधीतरी, एक वर्षातून 1-2दा. आणि रोहितनं पाहिलं ते मी पोस्ट करतोय, त्याने मला रिक्वेस्ट केली. मी तर त्याच्या आधी कधी हे वापरलं नव्हतं, काय टेलिग्राम. सो खूप शिकलो मी त्यांच्याबरोबर. मी ऍक्च्युली इंजिनियर आहे आणि बॅचलर ऑफ आर्ट्स बी आहे. हिस्ट्रीमध्ये माझा आर्ट्स झालेला आहे इंटरेस्टमुळे. तर फॉर दिस साहित्य ग्रुपमुळे मला लिहिण्याचे एक इन्स्पिरेशन मिळालं आणि त्याच्यामध्ये थोडं बहुत लिहिण्याचा प्रयत्न केला मी. आणि धन्यवाद रोहित आणि स्मिताताई. त्यांनी, मी असं म्हणजे लिहित होतो त्यात काय व्याकरण वगैरे काही जास्त गोष्टी नव्हत्या की जस्ट एक लिहायचं म्हणून लिहित होतो. तर त्यांनी खूप मदत केली आणि प्रूफ रिडिंग केलं जेव्हा ते बेंगलोर साहित्य ग्रुपसाठी लेख लिहिला तेव्हा. तर धन्यवाद सर्वांचे आणि आभारी आहे. आणि एक दुःख वाटतं की आमचा सेनापती चाललाय सोडून हैदराबादला. तर ते एक जे अटॅचमेंट झाली ते थोडं फील बॅड होतंय मनातून. तर सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. उदयजी, मी आता विनंती करेल की ओवी कुलकर्णी, मुक्ता कुलकर्णी यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. म्यूट काढ मुक्ता. नमस्कार, मी मुक्ता कुलकर्णी. माझा साहित्याशी संबंध तसा फारसा आलेला नव्हता, पण मागील 4-5 वर्षापासून मी लिहायला सुरुवात करते आणि वाचनाची तर मला लहानपणापासून आवड असल्यामुळे म्हणजे या विषयाकडे मी आपोआप वळले गेले. आणि बीएम नारी शक्ती ग्रुपमध्ये मी होते आणि तिथंच माझी स्मिताताई बरोबर ओळख झाली आणि मग साहित्याचा मग माझा तिथून प्रवास सुरू झाला. आणि आपण जे बीएमनी जो लॉकडाऊन मध्ये उपक्रम आयोजित केला होता त्यामध्ये ना एकदा पुस्तकांबद्दल विचारलं होतं की तुमचं आवडतं पुस्तक कोणतं. आणि मग मी पुस्तक 10-12 पुस्तकांची नावं लिहिली आवडणाऱ्या. आणि मग मला तिथं अंजली संगोई त्यांचा मेसेज आला होता की तू बीएम साहित्य प्रेमी ग्रुपमध्ये ऍड होऊ इच्छिते का. मला एकदमच आनंद झाला. मी म्हटलं हो करा म्हटलं.
आणि मग 2 मे आय थिंक मी 28 एप्रिलला काहीतरी मी जॉईन झालेली आहे. आणि मग तिथून ह्यांच्या मी गप्पा ऐकत होते कारण मी नवीन होते आणि ह्यांचं साहित्य वाचन वगैरे म्हणजे मला माझं बालपण लहान होतं, तर मला वाटायचं की आपण ऑन जर झालो झूम मीटिंग आणि अथर्व वगैरे रडू लागला तर कसं होईल, यांना डिस्टर्ब तर होणार नाही ना. म्हणजे मी थोडी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अडाणी होते. पण नंतर मग मला एकाने सांगितलं की ताई तिथं माईकचं बटन असते ते म्यूट करून ठेवा आणि तुम्ही आस्वाद घ्या म्हणून. आणि मग आहे ना मी तिथं जॉईन व्हायला म्हणजे मीटिंग अटेंड करायला सुरू झाली. आणि मग इतका आनंद वाटत गेला ना म्हणजे खूप मस्त व्हरायटी म्हणजे तिथं आहे ना साहित्याचं वाचन होत गेलं, चर्चा होत गेल्या विशेष म्हणजे. आणि आहे ना कोणाचं चुकलं वगैरे ना की आम्ही इतकं म्हणजे सांगत गेलो तर कोणाला राग नाही आला विशेष. हे विशेष वाटायचं. नाहीतर थोडासा लोकांचा इगो प्रॉब्लेम असतो, पण इथे इगो प्रॉब्लेम बिलकुल दिसला नाही. आणि आनंदाने चुका ऍक्सेप्ट करून त्या पुन्हा दुरुस्त करून लगेच टाकायच्या आणि खाली अमक्या अमक्यांचं नाव ह्यांनी मला दुरुस्ती सुचवली हे पण लिहायचे, हे विशेष वाटलं. तर खूप छान वातावरण आहे. आणि एक आमचं असं कसं आता एक फॅमिली बॉन्डिंग झालेली आहे. आता साहित्य वाचन मध्ये ना आम्ही वाचन करतो. जर कोणी एखादा अब्सेंट असला ना की लगेच त्याची अब्सेंटी जाणवते आणि आम्ही लगेच विचारतो. मग त्याची विचारपूस चालू असते की काय म्हणजे काय झालं आज तू नव्हता साहित्य वाचनाला वगैरे अशी. आणि म्हणजे खूप छान. आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्यक्ष दोघं तिघच आम्ही एकमेकांना ओळखतो, पण बाकीच्या सगळ्यांबरोबर खूप छान वेवलेंथ जुळलेली आहे आणि खूप छान वाटतं. आणि जेव्हा दिवाळी अंकाचा प्रस्ताव आला ना तर तेव्हा म्हणजे असं इतकं विशेष वाटलं. म्हणजे मला मी एक अलग लिहिलेला होता, तर मला स्मिताताईंनी सांगितलं की तू अलग का लिहिली, या बीजावर तर खूप छान गोष्ट होऊ शकते. मी म्हटलं अगं मी कधी लिहिलेली नाहीये म्हटलं. ती म्हणे तू लिही तर लिही, मी तुला मार्गदर्शन करते. मग तिनं मला 2-4 पॉइंट सांगितले आणि मग मी लिहित गेले. आणि हो झाली कथा एक. आणि जेव्हा मी लिहिलेली कथा मी स्वतःच वाचली तर मला खरंच खूप आनंद झाला. आणि विशेष म्हणजे ह्या ग्रुप कडून आहे ना शिकायला खूप मिळतं आणि कौतुक इतकं छान म्हणजे लहान हे माझ्यापेक्षा आहे ना काही मुलं याच्यातली लहान आहेत, तर यांचं मला खूप विशेष कौतुक वाटतं की खूपच सुंदर लिहितात. आणि मला म्हणजे मी म्हणजे वयाने म्हणजे माझ्यापेक्षा काही मोठे आहेत, त्यांच्याकडून मला खूप छान हे अनुभव म्हणजे त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतात. आणि माझ्यापेक्षा वयाने जे लहान आहेत त्यांच्याकडून मला इन्स्पिरेशन मिळते. म्हणजे मी मधल्या पिढीची असल्यामुळे ना मला या दोन्ही पिढीचा खूप फायदा होतो. आणि खूप लहानांचं खूप कौतुक वाटतं आणि मोठ्यांचे आशीर्वाद आणि अनुभव नेहमीच आम्हाला मिळतात. आणि BM ची खरंच मी खूप आभारी आहे की इतका सुंदर ग्रुप तयार केला आणि इतके छान मंडळींशी माझे नाते जुळलेत ना की म्हणजे हे आता आमचे नेहमी करताचे नाते झालेले आहेत. खूप छान वाटतं. धन्यवाद. खूप छान ताई. आणि मी एक जी गोष्ट सांगितली ती खरीच आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने कुणालाच आपल्यापैकी कुणालाच टेक्नॉलॉजी हा अशा प्रकारची माहिती नव्हती. झूम कॉल कुणीच अटेंड केलेले नव्हते याच्या आधी. पण यावेळेस लॉकडाऊन आलं आणि त्यानंतर सगळं चित्र पालटलं. घराबाहेर जायची कोणालाच परवानगी नव्हती. त्यामुळं त्या नवीन तंत्रज्ञानाशी टेक्नॉलॉजी जुळवून घेणं हे आलंच. मला खरंच आनंद वाटतो की साहित्यप्रेमाने जेव्हा सुरू झालं संध्याकाळच्या काव्य मैफिली किंवा साहित्य मैफिली, त्यानंतर प्रत्येकाने ते शिकायचा प्रयत्न केला. आणि मोठं लहान किंवा मी हे लहान आहे ह्याला कसं विचारू असा विचार मोठ्यांनी केला नाही. आणि लहानांनी असा विचार नाही केला की हे मोठे आहे त्यांना एवढं कळत नाही का, असं कोणीही म्हटलं नाही. जो अनिकेत म्हणत होता की कोणी कोणाला कमी दाखवायचा किंवा असा प्रयत्न करत नाही. त्यामुळे कदाचित जास्त चांगलं मैत्रीचं एक कुटुंबासारखं नातं इथे तयार झालंय. खूपच छान. मी आता विनंती करेल चेतनाजी तुमचा ऑडिओ झाला आता क्लिअर, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी चेतना. आणि मला असं वाटतं BM ग्रुप सोबत बऱ्याच दिवसांची 1-1.5 वर्षांपासून कनेक्टेड आहे. पण मी कधी ऍक्टिव्ह नव्हते. परंतु जेव्हापासून हा साहित्य ग्रुप तयार झाला, मला वाटतं मी सुरुवातीलाच कुठेतरी मेसेज बघितला आणि मग मी जॉईन झाले. आणि लॉकडाऊनचा पिरियड असल्यामुळे काहीतरी एक वेगळं हवं होतं, जिथे माणूस काहीतरी एक हॉबी म्हणून की काहीतरी एक विरंगुळा हवा होता आणि तो मिळाला. आणि मला असं वाटतं मी खूप लहानपणापासून लिखाण करायची. 5-6 वर्षाची असल्यापासून एकदम लहानपणाच्या बालपणाच्या कविता वगैरे असं काहीतरी राहायचं माझं एक हौस म्हणून. पण कधी इतक्या लेव्हलला की असं अंकात वगैरे असं काही आलं नाहीये माझं. स्कूलमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मी
3 वर्ष मी म्हणजे डायसवर राज्य केलं आहे असं म्हणता येईल. अँकरिंग किंवा कविता वगैरे हे ते माझं खूप चालायचं. तेव्हा पेपरमध्ये पण यायच्या माझ्या कविता. पण त्याच्यानंतर एकदम बंद पडून गेलं सगळं आणि इतक्या वर्षांच्या गॅप नंतर परत जेव्हा साहित्यप्रेमी ग्रुप आला, तेव्हा एक हौस म्हणून परत सुरुवात झाली आणि लॉकडाऊनमध्ये सगळे फ्री असल्या कारणाने बराच वेळ मिळाला आणि खूप मदत झाली साहित्यप्रेमी ग्रुपची परत तो उत्साह वापस आणण्यात आणि त्याच उत्साहाने लिखाण करणं जे सुरू झालं तो एक चांगला पॉइंट होता आणि मला असं वाटतं मी अगोदर कवितांवर जास्त भर द्यायचे सुरुवातीला. मी खूप कविता करण्यात भर द्यायचे आणि मी डायरी लिहिण्याची जी सवय होती ती कधी मी सिरियसली घेतली नाही की याच्यापर्यंत मी मोठं लिखाण पण करू शकेन कदाचित. आणि त्याच्यानंतर मला थोडी हळूहळू स्मिता काकूंच्या किंवा बाकीच्यांच्या थोड्या कथा वगैरे वाचल्यानंतर मला असं वाटलं मी पण थोडंसं काहीतरी लिहायला हवं. जे डायरीचं जे आहे त्याचा थोडंसं एक वेगळा भाग म्हणून मी कथा लिहायला सुरुवात केली. पण मी त्या किती वाचल्या नाहीत, मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता. पण जेव्हा हे अंकाचं निघालं तेव्हा सगळ्यांचे जे विषय होते ते सगळ्यांचं माहिती होतं की कोण कोण कशा विषयामध्ये साहित्य देत आहे. पण मला असं वाटलं की काहीतरी वेगळं पण हवं म्हणून मग मी भयकथा हा विषय निवडला आणि मला असं वाटतं तो सगळ्यांना आवडला आणि सगळ्यांनी त्याचे कौतुक केलं. त्याच्या पाठीमागे बऱ्याच लोकांचा हात पण आहे की मला तो उत्साह पण दिला त्यांनी की लिही म्हणून. आणि स्मिता काकूंनी बऱ्याच त्याच्यामध्ये जे व्याकरण वगैरे हे ते चुका असतात हे सगळ्यांना सांगतात, त्या मलाच नाही सगळ्यांनाच सांगतात, सगळ्यांना त्यांची खूप मदत होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो प्रवास आहे लॉकडाऊन पासूनचा तर साहित्य अंकापर्यंतचा हा खूप अवर्णनीय प्रवास आहे आणि सगळ्यांनाच त्याची खूप मदत झाली आहे. नुसतं साहित्यप्रेमी अंकातील लोकांना नाही तर सगळ्याच लोकांना ज्यांना ज्यांना साहित्य आवडतं त्या सगळ्याच लोकांना आणि हा अंक सगळ्यांना आवडलेला आहे. बऱ्याच लोकांचे अभिप्राय आहेत ते खूप सुंदर अभिप्राय दिलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक जे सेट करून ठेवलेलं आहे आपण ते नेहमी आपण आता पुढे पण चालू ठेवावं असं मला वाटतं आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आपली जी कोअर कमिटी आहे साहित्यप्रेमीची कोअर कमिटी आणि सगळे लेखक आणि जे ग्रुपमध्ये आहेत नुसते वाचनाची आवड असणारे लोक सुद्धा आहेत त्यांना पण मी शुभेच्छा देते की सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रवास असाच चालू ठेवा आणि आस्वाद घ्या. एवढंच म्हणेल. धन्यवाद. मी यानंतर विनंती करेल दृश्य उत्पाद यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी गायत्री उत्पाद. बीएम साहित्य प्रेमी ग्रुप बद्दल सांगायचं झालं तर मी सुरुवातीला बीएम ग्रुप मध्ये ऍड झाले. तिथे मी माझे छंद वगैरे टाकले होते. कदाचित ते रोहितनी वाचला असेल आणि त्यांनी मला लगेच बीएम साहित्य प्रेमी ग्रुप मध्ये ऍड केलं. ही माझ्या आयुष्यामधली इतकी मोठी अचिव्हमेंट आहे बीएम साहित्य प्रेमी ग्रुप मध्ये ऍड झाल्यामुळे. माझ्या आतील म्हणजे मी लेखन करायची 12वी मध्ये असल्यापासून मी लेखन करायची आणि 12वी ते ग्रॅज्युएशन ह्या काळामध्ये माझ्या बऱ्याच कविता वगैरे लिखाण झालेलं. 2 कविता प्रकाशित पण झालेल्या. पण त्यानंतर शिक्षण, जॉब आणि लग्न यानंतर मध्ये भरपूर गॅप पडलेला. मी कधी लेखणी हातात नाही घेतली किंवा मग अगदी ऑकेजनली काही जर वाटलं एखादी भावना स्ट्रॉंगली फील झाली तरच त्याचं लिखाण वगैरे करायची. असा जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा गॅप होता माझ्या लिखाणामध्ये. पण बीएम साहित्यप्रेमी ग्रुपमध्ये मी ऍड झाल्यानंतर तिथला जो प्रतिसाद बघितला सगळ्या लेखकांचा असेल, वेगवेगळ्या काव्यरचना असतील, अभंग असेल किंवा मग एखादी शब्द दिला, एखादी चित्र दिलं की त्यावरती उत्स्फूर्तपणे चारोळी करणं असेल, त्याच्यामुळे इतकी चांगली प्रेरणा मिळत गेली आणि मी पण लिहायला लागले. सुरुवातीला थोडंसं वाटायचं ऑकवर्ड की बाबा काय म्हणजे मला थोडासा विनोदी स्वभाव आहे. कुणाला आवडेल नाही आवडेल किंवा एखाद्याने जर एखादी चारोळी टाकली तर त्याच्या अपोजिट किंवा मग त्याला थोडंसं मिश्किलपणे कसं करता येईल असं मी थोडेसे कधी टोमणे किंवा मग कधी विनोदी असा माझा स्वभावच आहे. पण सुरुवातीला मी तसं करायची म्हणजे लिखाण वगैरे करायची. पण मला थोडीशी भीती वाटायची की बाबा कुणाला आवडेल नाही पर्सनली किंवा मग आक्षेप
हा फक्त साहित्यातला भाव आहे, पण वैयक्तिक लेवलवर कोणी असं घेतलं तर वगैरे असं सुरुवातीला मला थोडंसं ऑकवर्ड फील झालं. पण नंतर जसं जसं मी राईटअप करत गेले, प्रत्येकाचा प्रतिसाद पण येत गेला. त्यातून मला असं म्हणजे आमची वेवलेंथ खूप चांगली जुळली आणि उत्स्फूर्तपणे कविता लिहिणारा असेल किंवा त्याला दाद देणाऱ्या असतील, खूप चांगले लेखक आणि कवी या साहित्यप्रेमी ग्रुपमध्ये असल्यामुळे मला पण वारंवार चालना मिळाली आणि मी तब्बल 12 वर्षानंतर परत एकदा लिखाणाला सुरुवात केली आणि आता साहित्यप्रेमी ग्रुपमध्ये रोज आम्ही मीटिंग म्हणजे अटेंड करतो. इतकं व्यसन झालं त्याचं. ऍक्च्युली पूर्वी मी जॉब करायचे, पुणे सोडलं मी, बंगलोरमध्ये आला. खूप मोठा ताण होता मनावरती. इथे लँग्वेज वेगळी, माणसं नाहीये आपल्या याची. पहिलं वर्ष मला प्रचंड अवघड गेलं. म्हणलं अवघड आहे इथं राहणं वगैरे. पण जसं मी साहित्यप्रेमी ग्रुप अटेंड केला, मला आता ती एक फॅमिली झाली आहे. असं वाटत नाही की मी आता बेंगलोरमध्ये राहते. आता माझं मतपरिवर्तन झालं की नाही आता मी बेंगलोरमध्ये असेल तरी पण मला आता काही प्रॉब्लेम नाही. एक मानसिक समाधान आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लिखाणाला खूप चांगली चालना मिळाली. माझे बाबा शिक्षक आहेत. त्यांना माझ्या लिखाणाबद्दल नेहमी असायचं की लिहित राहा, पण मला वेळेअभावी माझ्या करिअर लाईफमध्ये जॉबमुळे हे काही झालं नाही. पण ती सुरुवात बीएम साहित्यप्रेमी ग्रुपनी म्हणजे करून घेतली माझ्याकडनं आणि बाबा मला शेवटी बोलले जेव्हा दिवाळी अंक हातात पडला, जे मी 12 वर्षापासून करण्याचा प्रयत्न करत होतो, तू म्हणजे त्या ग्रुपमुळे तुझं ते सुरुवात झालं. खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि तू आता हे पुढे असंच करत राहा. त्याच्यामुळे मी बीएम साहित्यप्रेमी ग्रुपला माझ्या वैयक्तिकरित्या खूप खूप मनापासून आभार मानते त्यांचे, ज्याच्यामुळे माझ्या आतली एक कवयित्री पुन्हा जागी झाली. आणि खरंच एक सांगेन मी, हा ग्रुप म्हणजे नुसता ग्रुप म्हणजे साहित्य वैचारिक लेवलवरती पण प्रत्येक व्यक्तीकडनं इतकं शिकण्यासारखं आहे. मग अभंग असेल, चारोळी असेल, प्रेमकविता असतील, विरह कविता असतील, कथा असतील, भांडार आहे. ज्याला जितकं घेता येईल तेवढं कमीच आहे. मार्गदर्शक करणारे मोठे व्यक्ती पण आहेत, स्मिता काकू, चिंचवडकर सर. म्हणजे सगळा खूप मोठा खजिना लाभलाय. मी तर खूप खुश आहे आणि रोहितला मी माझे खूप खूप आभार देते त्याच्याबद्दल. मी सांगू नाही शकत, माझा आयुष्यातला एक हरवलेला पार्ट मला भेटलाय असं नेहमी फिलिंग येतं, कारण मी थोडीशी नर्वस असायची. पण जेव्हापासून मी बीएम साहित्यप्रेमी ग्रुप जॉईन केलाय, आय एम फुल, म्हणजे काहीतरी मला रिसीव्ह झालंय आणि म्हणजे आनंद माझ्या लाईफ मध्ये आलाय, हे मी सांगू शकते. त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांचे, मनापासून खूप खूप आभार. बीएम साहित्यप्रेमी ग्रुप आणि बेंगळूर मराठी ग्रुप यांचे पण, त्यांच्यामुळे मी या ग्रुपमध्ये आले. असेच कार्यक्रम म्हणजे चालू ठेवावेत आणि ह्या ग्रुपनी अशीच उंच भरारी घेऊन वरचेवर आपलं एक पाऊल, मराठी पाऊल पुढे टाकावं, हीच अपेक्षा. धन्यवाद. मी आता थोडस मला विचारला की एखाद्यानं जर हे सगळे जे काही बोलतायत प्रत्येक जण तुमच्यापैकी हे जर ऐकलं तर तुम्हाला खरं वाटणारच नाही की 2020 या वर्षात कोरोना नामक काहीतरी मोठं संकट आलं होतं. लोक म्हणजे एवढ्या लोकांना त्रास झाला, लॉकडाऊन झालं होतं, लोकांना घरी बसावं लागलं, बाहेर पडता येत नव्हतं. काही त्रास झाला असं काही वाटत नाहीये. इतकं छान सगळ्यांना त्याची संधी मिळाली, मला असं वाटतं. ते वाईट दगडतं असं म्हणतात, तर ते मिळालं या लॉकडाऊनच्या निमित्तानं आपल्याला. खूपच छान. आज साहित्य प्रेमीविषयी ऑब्व्हियसली आपण सगळं बोलतो आहोत. काही नावं अशी आहेत जी आपल्या ह्या सेशनमध्ये नाहीये, पण त्यांची नावं आवर्जून घ्यावीत असं मला वाटतं या सगळ्या प्रवासामध्ये. त्यातलं एक आहेत सुषेण बिरारी, जे बँगलोर मराठी कोर कमिटी सुद्धा सदस्य आहेत. कारण सुषेण हे होते सुरुवातीला की ती व्यक्तहो स्पर्धा सुद्धा घ्यावी, त्यात सहभाग घेणारे. आणि बँगलोर मराठीचं काहीतरी दिवाळी अंक असावा हा त्यांचा विचार जवळपास 2 वर्षापूर्वी त्यांना पहिल्यांदा मांडला होता. पण ऑब्व्हियसली वेळेअभावी किंवा काय करायचं, लोक पुढे आल्याशिवाय ऑब्व्हियसली या गोष्टी होत नसतात. पण यावर्षी आपण त्याला मुहूर्त लागला असं म्हणूयात हवं तर. पण सुषेणची ही कल्पना होती बेसिकली की असं काहीतरी करावं. तर अप्रत्यक्षपणे कुठेतरी त्याचा सहभाग आहेच या सगळ्या प्रवासामध्ये. दुसरे आहेत मंदार पाठक भाऊ, ते अगेन बँगलोर मराठी कोर कमिटीचे सदस्य आहेत. व्यक्तहोच्या सगळ्या कंडक्ट करण्यामध्ये, दोन आपण जे 4 परीक्षा बोलून जाते त्यांना बोलवण्यामध्ये, नंतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांचाही खूप छान सहभाग मिळाला. माणिक पेट्रोलधन, माणिकताई, त्यांनी जेव्हा व्यक्तहो स्पर्धा आपण आयोजित केली नुसतं कळालं, त्यांनी स्वतःहून 10,000 रुपयांची बक्षीस म्हणा किंवा वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून 10,000 रुपयांची बेसिकली मदत आपण सगळ्यांना दिली होती. ज्यामधूनच जे विजेते झाले ह्या स्पर्धेमध्ये त्यांना आपण वाउचर दिली आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांना सुद्धा एक
प्रत्येकाला वाउचर, बुक गंगाचं वाउचर आपण दिलं, त्यातनं लोकांनी पुस्तक घेतली, कोणी राहिली असतील तर लवकर घ्यावी. पण हे सुद्धा की माणिकताई स्वतःहून पुढे आल्या, त्यांना नुसतं कळालं एकदा की असं काहीतरी करणार आहोत आपण, त्यांनी ही मदत केली आपला. दुसरं अजून की दिवाळी अंक, दुसरा दिवाळी अंक आपण प्रिंट केला, पण ओंकार प्रिंट्स जिथून आपण प्रिंट केलेला आहे त्यांनी पण खूप छान खरंच प्रिंट केला, वेळेत आपल्याला दिला, छान पॅकिंग वगैरे करून दिलं, म्हणून लवकर लोकांना पोहोचवता आला आपल्याला. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांनी या दिवाळी अंकात ऍड दिलेले आहेत ते सगळे व्हेंडर्स, की त्यांची तर नावं लिस्ट मोठी आहे, सगळ्यांची घेता येणार नाही, ज्यांनी रांगोळ्या आणि चित्रव्यवस्था केली आहे, त्या सगळ्यांचा सहभाग, त्या सगळ्यांच्या सहकार्याने मला वाटतं की हे चांगलं कार्य आपण थोडीच नेऊ शकलो आहोत. आणि अगेन तुमच्या सगळ्यांचं तर कौतुक आहेच आहे, प्रश्नच नाही, तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारातून ही सगळी गोष्ट झाली आहे. बीएम साहित्यप्रेमी हा बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन मधला एक नवीन समूह जो 2020 मध्ये सुरू झाला. याआधी असे एक समूह होत गेले आणि सगळे छान चालू आहे. पण बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनच्या कोर टीम कडून काय वाटतं, कोर टीमला काय वाटतं या समूहाविषयी, किंवा कोर टीमच्या वतीनं आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आज आपल्यामध्ये बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनचे सचिव श्री ओंकार मुरवणे आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना माझ्याकडून. आज खूप चांगलं वाटतंय की सगळे पूर्ण साहित्याची टीम इथे आहे. आणि मी नारायणला नेहमी म्हणत असतो की साहित्य टीमने एवढं छान काम एवढ्या शॉर्ट वेळेत केलं या वर्षात. आणि एक मी एग्री करतो ऍक्च्युली जे नारायण म्हणले की एवढं सगळं ऐकून आज साहित्य ग्रुप बद्दल आणि हे सगळं जेवढं काम झालेलं आहे, तर त्याच्यात कुठे असं नाही वाटत की आपल्याला या वर्षात एवढे रिस्ट्रिक्शन होते, कोरोना होता, आपण बाहेर जाऊ शकलो नाही, खूप गोष्टी आपण करू शकलो नाही, पण त्यातल्या त्यात वेळ काढून आपल्या सगळ्या इतर घरच्या कामातून किंवा काही लोकांचे जॉब्स, कारण आता वर्क फ्रॉम होम होतं त्याच्यामुळे कामं वाढलेली होती, ते सगळं करून ते सगळं सांभाळून ही सगळी कामं झाली. वेळेवर दिवाळी अंक हे सगळ्यांना मिळाले, ते सुंदर झाले. म्हणजे हा माझा स्वतःचा पर्सनल फीडबॅक आहे दिवाळी अंकाबद्दल, कारण मी जेव्हा दिवाळी अंक बघितला आणि ते सगळी त्याची क्वालिटी, त्याचं डिझाईन हे सगळं बघितलं. दीपाली, क्रेडिट टू यू, डिझाईन खूप सुंदर झालंय त्या दिवाळी अंकाचं. मला वाटतं याच्यापेक्षा बेटर होऊ शकलं नसतं. ते सगळ्यांना क्रेडिट आहे. स्मिता काकूंना आय थिंक क्रेडिट, जेवढं त्यांनी सगळं काम केलं असेल आय एम शुअर सगळं सांभाळून, देर इज अ लॉट ऑफ क्रेडिट विच इज ड्यू. सगळे जे लोक ज्यांनी त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये जे काम करत राहिले, रोहित ऑफकोर्स सगळ्यांना माहितच आहे की रोहित एवढे दिवस काम करतोय. अनिकेतचे व्हिडिओज फार पॉप्युलर झाले आपल्या ग्रुपवर, आणि त्याला पण काही तशी कारणं होती, कारण मला वाटतं त्यांनी खूप छान काही लहान गोष्टी केल्या पण खूप छान केल्या होत्या. त्याच्यामुळे हे सगळं इनोव्हेशन साहित्य ग्रुपवर बघायला मिळतं. ही खूप छान टीम आहे साहित्याची, ह्याला असंच ठेवा ह्याच्या पुढे. मला वाटतंय जसं आपण म्हणलं एक बेस तयार झालाय आता, सो आता त्या बेसला अजून पुढे घेऊन जाऊन अजून काय काय मोठं ह्याच्यातनं करता येईल हे आता पुढे सगळ्यांनाच बघायचा इंटरेस्ट आहे फ्रॉम साहित्य ग्रुप. त्याच्यामुळे जसं सगळ्यांना आहे तसंच कोर कमिटीला पण आहे. आमच्याकडून जे काय समर्थन ह्या ग्रुपला लागेल ते आमच्याकडून तुम्हाला आहेच, ह्याच्या पुढेही राहील, त्याच्यात काहीही वाद नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा. आमचे चेहरे कधी दिसतील कधी दिसणार नाहीत, कारण माझं थोडस प्रॉब्लेम असा आहे की मी जरी कविता लिहित असेल किंवा काही कविता मी लिहितो, पण माझी जी भाषा आहे किंवा थोड्याफार ग्रामॅटिकल मिस्टेक्स वगैरे होत असतील. मला आठवतं मी रोहितला सांगितलं होतं, बाबा मी कविता पाठवतो पण ग्रामर चेक करून घे, कारण त्याचं मला काही मी गॅरंटी घेत नाही त्या गोष्टीची. त्याच्यामुळे हे सगळं असून मला वाटतं खूप चांगले लोक या ग्रुपला लाभलेत. सो तुमची टीम अशीच राहून देत, असंच काम करत राहा, आणि असेच गेट टुगेदर आपण एक पर्सनली फेस टू फेस आपण लवकरच करू. आपल्याला ऑनलाईन करावं लागतंय कारण आपण आपल्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण होपफुली आपण लवकर सगळे भेटू ही इच्छा करूया. सो थँक्यू व्हेरी मच मला वेळ दिल्याबद्दल. नारायण भाऊ, एक सांगायचंय की आज आपला कार्यक्रम लाईव्ह सगळेजण पाहतायत, तर अजून जे या ग्रुपशी जोडले गेले नाहीयेत साहित्यप्रेमी ग्रुपशी, त्यांच्यासाठी माझा एक मेसेज आहे की त्या ऍडमिन म्हणजे रोहित आणि कोणी आहे ऍडमिन, त्यांना कॉन्टॅक्ट करा, कारण आपण साहित्य चांगलं दर्जाचं व्हावं पुढच्या दिवाळी अंकासाठी, याच्यासाठी तिथे आपण वेगवेगळे उपक्रम घेतोय. म्हणजे मी खूप मोठी असं माझं काही म्हणणं नाहीये, पण त्यातल्या त्यात त्यांच्यात सुधारणा व्हावी आणि काय नवीन नवीन कथा गोष्टी पुढे याव्यात, याच्यासाठी आम्ही असं काहीतरी थीम देऊन दर महिन्याला एक
लिहायला सांगतोय लोकांना. तर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं, म्हणजे त्यांना त्यांचा फायदा घेता येईल आणि त्यांच्याबरोबर आमची पण प्रगती होईल. हा एक मेसेज द्यायचा आहे मला. आणि तुम्हाला खूप छान झालं आता हे सगळं, आणि हे सगळं आपल्या प्रत्यक्ष भेटून करायची इच्छा होती, पण एकतर तिथे 4 जण होते आणि अजूनही सगळेजण बाहेर फिरत नाहीयेत, त्यामुळे वेळेचा आपला अभावी हा कार्यक्रम ऑनलाईन घ्यायला लागला. बंगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री दीपक गोसावी आणि उपाध्यक्ष सीमा भट यांना सुद्धा आजच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं, पण वेळेअभावी त्यांना जमलं नाही. या व्यतिरिक्त श्री विश्वेश बोंद्रे आहेत, कपिल इंगळे आहेत आणि विकास सावंत आहेत. यांची सुद्धा जेव्हा जेव्हा काही महत्वाची गोष्ट असते साहित्यप्रेमीविषयी किंवा त्यांना हेल्प करण्याविषयी, कारण कपिलने सुद्धा आपल्याला भरपूर हेल्प केली आहे, बऱ्याचशा इव्हेंट्सला लॉग इन वगैरे सगळं सांभाळत होता. विश्वेश पण आतमधून नेहमी इनपुट देत असतो. मला वाटतं की हे जे काम चालू केलंय आपण, ह्या पहिल्याच वर्ष आहे, खूप छान आपण कार्यक्रम करतोय, ह्या पुढेही आपण अशाच प्रकारे करत राहूया. बँगलोर मराठीच्या बाबतीत असं असतं की एक झालं खूप छान जर इव्हेंट झाला की आपण तिथे थांबत नाही, परत पुढच्या कार्यक्रमाला लागतो की पुढे काय हा प्रश्न आपण त्याला म्हणजे त्या यशाने आपण तिथे न थांबता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागत असतो. तर असाच एक उपक्रम आपण दरवर्षी राबवत असतो. त्याविषयी मी ओंकार बोराडे यांनाच विनंती करेन की त्यांनी सांगावं, जे नवीन वर्षाचं आपण स्वागत एका छान गोष्टीने करतो बँगलोर मधल्या. सो आता खूप असे इनिशिएटिव्ह आहेत बँगलोर मराठीचे जे गेली अनेक वर्ष चालू आहेत. त्याच्यातलं एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह जे आम्ही सुरू केलं होतं 2017 मध्ये, ते म्हणजे बँगलोर मराठीचं मराठी कॅलेंडर. हे बँगलोरमध्ये करता येईल का इथपासून सुरुवात होती, तेव्हा इथपासून अनेक प्रश्न आलेले होते, पण ती उडी आम्ही घेतली त्यावेळेला. आता आय थिंक ह्या वर्षी आम्ही त्याचं 17, 18, 19 आणि 20 त्याच्यामुळे आम्ही आता 4 वर्ष आय थिंक त्याची कंप्लीट करतोय या वर्षात. कॅलेंडर आम्ही जस्ट, कारण आज तुम्ही सगळे आहात त्याच्यामुळे इन ऑल ऑफ युअर प्रेझेंस बँगलोर मराठीचं कॅलेंडर आहे हे आम्ही सगळे तुमच्या समोर ठेवतोय. हे आपलं असं कॅलेंडर तयार झालेलं आहे. थोडंफार जे काही तुम्हाला दिसत असेल हे पण आपल्याला फेस टू फेस करायचं होतं, अनफॉर्च्युनेटली जमलेलं नाहीये ते, पण खूप छान कॅलेंडर झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी हे कॅलेंडर ऑलरेडी बुक केलेलं आहे, त्यांना काही लोकांना घरपोच मिळेल. काही लोकांनी जी आपण पिकअप सेंटर्स केलेली आहेत बँगलोरमध्ये सगळ्या झोन वाईज. स्मिता काकूंकडे पण आहे कॅलेंडर, सो बिग थम्सअप त्यांना. इतर लोक ज्यांच्याकडे नाहीये कॅलेंडर किंवा अजून ज्यांना मिळाला नाहीये त्यांनी प्लीज कुठलेही जे पिकअप सेंटर्स आहेत त्याचे जे लीडर्स आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. साहित्य ग्रुपवर ऑफकोर्स रोहित आहे किंवा नारायण आहे, त्यांनाही तुम्ही सांगू शकता, सो दॅट तुम्हाला पण हे कॅलेंडर मिळेल. कॅलेंडरचं सगळं डिझाईनचं जे काम होतं, जसं साहित्यामध्ये दीपालीनी हे सगळं काम केलेलं आहे, तसं कॅलेंडरमध्ये नितेश पांडे यांनी हे सगळं काम केलेलं आहे. गेली 3 वर्ष तो हे सगळं काम करतोय. त्याच्यामुळे जसं सगळे व्हॉलंटियर्स, म्हणून मी नेहमी म्हणतो की PM ला चांगली लोक भेटली आहेत, हे सगळ्यात मोठं श्रेय आय थिंक हे तुम्हा सगळ्यांना आहे. कारण कोर टीम ही फक्त 7-8 लोकांची असते, पण त्याच्या बियॉन्ड कोर टीम काहीच करू शकत नाही. कारण जर व्हॉलंटियर्स आणि जे पर्टिक्युलर ग्रुपचे जे लोक आहेत ते जर तेवढे ऍक्टिव्ह नसतील किंवा त्यांनी जर तेवढे एफर्ट नाही टाकले तर आपल्याला हे, त्यामुळे हे सगळं क्रेडिट हे त्या इंडिव्हिज्युअल्स टीमना आहे या गोष्टीचं. कॅलेंडर ऑफकोर्स आता करंट तुम्ही सगळे आहात त्यामुळे त्यांच्या समोर आज आपण तुमच्या सगळ्यांसमोर हे लॉन्च करतोय आज कॅलेंडर, आणि होपफुली तुम्हाला सगळ्यांना लवकर हे कॅलेंडर मिळेल अशी इच्छा आहे. ज्यांनी अजून बुकिंग केलेलं नसेल त्यांनी प्लीज करा. हे खूप छान, आपण ह्याच्यात पण आपली क्वालिटी खूप चांगली आहे, जसे आपली दिवाळी अंकाची होती. त्याच्यामुळे हे असे उपक्रम आहेत जे गेले अनेक वर्ष चालतायत आणि हा पुढेही चालू राहतील. त्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी इथे ही गोष्ट संपवतो. थँक्यू व्हेरी मच. ही गोष्ट की हे 6 जे लोक आहेत शिलेदार ज्यांनी दिवाळी अंकाचं काम केलं त्यांना BM तर्फे, ते नारायण तुम्ही सांगायचंय, तुम्ही साहित्य ग्रुपचे लीडर तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही सांगायचंय. बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन तर्फे ज्या 6 जणांनी BM दिवाळी अंकाचं या 2020चं काम केलेलं आहे, खूप मेहनत घेतली सगळ्यांनी, तुम्हाला खूप छानसं एक गिफ्ट वाउचर देण्यात येणार आहे. ते प्रत्यक्षात भेटून आपल्याला द्यायचं होतं, पण आता ते आता मेलवर पाठवण्यात येईल. मी तुम्हाला कॉर्डिनेट करेल तुमच्या मेल ID साठी, आणि तुम्हाला सगळ्यांना ते 6 जणांना मेलवर पाठवलं जाईल. एक छोटीशी भेट बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन. खूपच छान काम.
अजून एक मला सांगायला आवडेल की ह्या काही मोठ्या आपण हे गोष्टी केल्या, पुढल्या वर्षात पण आपण करत राहू. मला असं वाटतं की नवीन नवीन लोकांना ज्यांना साहित्यात रुची आहे त्यांना आपण जोडत जाऊ आणि हे कार्य असंच पुढे ठेवत जाऊ, पुढे नेत जाऊ. तर ह्या शुभेच्छा मला वाटतं इथे थांबावं आपण. अजून एक शेवटची गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यांचा कॅप्टन कूल म्हणून मी उल्लेख करत होतो ते म्हणजे आपले रोहित भाऊ. त्यांचं ते लवकरच हैदराबाद जात आहेत त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं. पण तरी मला असं वाटतं की शेवटी साहित्याची जी त्यांची आवड आहे, रुची आहे, या सगळ्या गोष्टी करण्याची त्यांना मिळते जी प्रेरणा स्वतः कडूनच, तर ती ह्या पुढेही चालू राहील. तो त्यांना बीएम साहित्यप्रेमी आणि बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन कडून सगळ्या मेंबर्स कडून मी पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. आणि तिथं जाऊन सुद्धा तुम्ही मनाने आणि कवितांनी बीएम मध्येच असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद भाऊ. नक्कीच जावं लागतं ऍक्च्युली. म्हणजे इच्छा नव्हती. बँगलोरवरती आता कुठं एक 3.5 वर्ष मी 2015 ते 17 खूप प्रयत्न केले बँगलोर मधून बाहेर जाण्यासाठी, घराजवळ कुठेतरी, पण मला त्या प्रयत्नांना यश नाही आलं. पण जेव्हा मी बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन सोबत जोडले गेलो, मला इतके मराठी माणसं भेटले, इतके मित्र भेटले, इतके कुटुंब भेटले, त्यात साहित्यप्रेमी ग्रुप एक परिवार झाला. आणि आता कुठं एक बँगलोरवरती प्रेम व्हायला लागलं होतं, पण मला सोडावं लागतंय आता. पण शेवटी आपलं करिअर पण महत्वाचं आहे, आपले बाकीचे करिअर ग्रोथ वगैरे त्यासाठी सोडतोय. पण भारतातच आहे जर्नी, हैदराबाद टू बँगलोर. आणि आपण असे पण सर्व डिजिटलीच कनेक्ट होतो आणि इथून पुढे पण डिजिटली कनेक्ट राहू. मोठा कार्यक्रम असेल, काही असेल, भेटायचं असेल तर मी येत जाईल नक्की, त्यात काही शंकाच नाही. तर कार्यक्रम मी हा जो कार्यक्रम अरेंज केला त्यासाठी मी नारायण भाऊ आणि बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशनचे कमिटीचे खूप आभार मानतो की त्यांनी स्वतःहून इनिशिएटिव्हने सांगितलं की तुम्ही पण आता तुमचा अनुभव सांगा. आणि त्याप्रमाणे आम्ही सांगितलं. खूप मोठं काम नाही केलेलं आहे, बिलकुल नाही केलेलं, एक छोटासाच एक भाग आहे. आणि त्यात सर्वांचं प्रेम लागलं. आपले जवळजवळ 750 ते 800 अंक बुक झाले. अक्षरशः लोकांनी घरात पूजन पण केलं. ज्यांना मिळालं त्यांनी पहिला अंक देवाच्या पुढे ठेवला, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे ठेवला. तर इतकं प्रेम झालं. एक लहान मुलं, एक छोटेसे 2-3 वर्षाचे, 4-5 वर्षाचे जेवढे, त्याचे अंक घेऊन बसलेले आणि फोटो दाखवताय. त्यांना एक वाचनाचा लढा लागला. म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आहे आपल्या ग्रुपसाठी. आणि याचं क्रेडिट हे फक्त आम्ही गोष्ट करतोय, ऍक्च्युली हे सर्व आम्ही करतोय, पण त्याला सगळ्यांचा प्रतिसाद लाभला. काहींनी मदत केली, काहींनी काय म्हणतात त्याला खूप केलं, सहभाग घेतला. आम्ही जे उपक्रम केले त्याला बरोबर प्रतिसाद दिला. तर हे असंच प्रेम ठेवा. आणि इथून पुढे जे लोक सहभागी नाही याच्यासाठी, हे लोक सहभागी नाही याच्यात ग्रुपमध्ये, त्यांनी सहभागी व्हा. ज्यांना आवड आहे ते सहभागी व्हा आणि या ग्रुपचा भाग बना अशी विनंती करतो. आणि अजून ज्यांना आपले जे लोक रांगोळी, पेंटिंग, स्केच वगैरे करता, आपण त्यांना पण आता भविष्यात चांगली संधी देण्याचा एक प्रयत्न करू. त्याच्यासाठी पण आपण विचार करतोय. तर धन्यवाद सर्वांबद्दल, इतकं प्रेम दिल्याबद्दल दिवाळी अंकल आणि साहित्यप्रेमी ग्रुपला. तर एवढं बोलून मी शब्द माझे संपवतो आणि ऑल द बेस्ट सर्वांना. नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि भेटत जाऊ. खूप फॅमिली ओळखीची झालेली आहे, सर्वांना भेटत जाईल कॉन्टॅक्ट मध्ये. धन्यवाद नारायण. तुम्हाला खरंच पुढल्या प्रवासासाठी आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी चेतनाजी आणि उदयजी यांना विनंती करतो की त्यांनी व्हिडिओ ऑन करावा. आपण एक छानसा, अनिकेत तू पण व्हिडिओ ऑन करशील? ठीक आहे, तुम्ही पण सगळ्यांनी छान फोटो घेऊयात, एक ग्रुप फोटो. मारुती व्हिडिओ ऑन करा एकदा छान आपण. ठीक आहे, तसे तुम्ही 2-4 लॉकिंग केलंय. ओके, जस्ट वन सेकंड. दिवाळी अंक कसा झाला होता? खूप छान. एक छान आलाय. एकच सेकंड. हॅलो, एकच मिनिट फक्त. हे असं ठेवा सगळ्यांनी, थोडा वेळ, एक मे बी 1 सेकंड अजून लागू शकेल. चांगला करायचं.
येस, परफेक्ट. अजून एक सांगायचं तुम्हाला की आपलं जे डिलिव्हरीसाठी जो आपला थोडस आपण लिस्टअप झालो, तर त्याबद्दल पण ज्यांना अंक उशिरा मिळाला त्यांचं आम्ही मनापासून आम्ही त्यांची क्षमा मागतो की काही अडचणी आल्या होत्या, त्यामुळे हे सर्व गोष्ट उशिरा झाली. आणि 700 ते 800 अंक डिलिव्हर करणे आणि त्याचं ट्रॅकिंग ठेवणे, मनुष्यबळ पण आमच्याकडे कमी पडलं, तर तिथे एक आमचं थोडंसं आम्ही थोडे मागे पडलो. तर त्यावरती 100% काम होणार पुढच्या वर्षी पण. आणि पुढच्या वर्षीचा अंक असाच याच्यापेक्षा पण उत्कृष्ट होऊन सर्वांना वेळेत मिळेल हे मी खात्रीशीर सांगतो तुम्हाला सर्वांना. धन्यवाद. येस, तर मला वाटतं की तुम्ही सगळ्या लोकांनी खरंच खूप छान काम केलंय. तर जर जे चांगलं झालंय तसे तुम्हाला परंतु ह्याचा अनुभव आपला खरंच चांगला आलाय. आणि खरं सांगतो, तुम्ही आता हा मुद्दा मांडलाच म्हणून, पण लोकांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. आपल्याकडे आपले सदस्य आहेत अविनाश वाळिंबे म्हणून, त्यांना अंक मिळाला नव्हता, उशिरा मिळाला खूपच, तर आपण त्याचा फॉलोअप घेतो. शेवटी म्हणून त्यांना दुसरा आपण नवीन अंक पाठवला आणि त्यांना दुसरा अंक आणि पहिला अंक दोन्ही लकीली, म्हणजे दुसरा अंक पाठवल्यानंतर पहिला अंक मिळाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना दुसरा अंक सुद्धा मिळाला. तर त्यांनी स्वखर्चाने स्वतःहून तयारी दाखवली की ते माझ्याकडे एक्स्ट्रा अंक आला आहे, तर मी दुसऱ्या कुठल्या मेंबरला राहिला असेल मिळायचा तर मी त्याला पाठवेल, आणि त्यांनी स्वखर्चाने दुसऱ्या मेंबरला त्यांनी हा अंक पाठवला. असे बरेच उदाहरण आहेत आपल्याकडे. काहींनी स्वतः पोस्टात जाऊन, त्यांना जेव्हा पोस्टाचा येत नव्हता किंवा अनडिलिव्हर्ड दाखवत होतं, पोस्टात जाऊन त्यांचे संपर्क साधून आपले अंक घेतले. मला वाटतं की लोकांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलंय आपल्या ह्या गोष्टीमध्ये. असं सहकार्य करत राहतील. शेवटी बँगलोर मराठीचं नातं आहे आपलं सगळ्यांचं. तर यावर्षी जे आपल्याला नवीन गोष्टी कळाल्या त्यातनं आपण अनुभव घेऊयात आणि पुढल्या वर्षी अजून चांगलं काम करूयात. तर ह्या शुभेच्छांसह सगळ्यांना पुढल्या वर्षीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि बँगलोर मराठी वेलफेअर असोसिएशन त्याचबरोबर बीएम साहित्यप्रेमी या दोन्ही ग्रुपशी तुम्ही संलग्न राहा आणि छान छान आपण कार्यक्रम असे करत जाऊ. एवढं मला मी थांबतो. आपण हा कार्यक्रम इथे सर्वांना हॅपी न्यू इयर आणि नमस्कार. सगळ्यांचं न्यू इयर खूप चांगलं जावं ही सदिच्छा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचे आभार. वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. संपवता मी पण म्हणू का?